हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव वंशी विभूषितकरानवनीरदाभात पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्टात् पूर्णेन्दुबिन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जानामि। मङ्गलं भगवान् विष्णुर्मङ्गलं गरुडध्वजः मङ्गलं पुण्डरीकाक्षो मङ्गलाय तनुहरिः गणनाथ सरस्वतीं रविशुक्रं बृहस्पतिं पंचेतां संस्कृते नित्यं वेदवाणीं प्रवर्तते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता भक्तान् श्री पाण्डुरंग समर्थ मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव अतिथि देवो भव श्रीमन्महागणाधिपतये नमः। सरस्वत्यै नमः श्री सरस्वत्यै नमः। वेदव्यासाय नमः। पुराणपुरुषोत्तमाय नमः। दिव्य श्री गरुड महापुराण की जय। श्रोता भक्तान श्री पांडुरंग समर्थ गोपाल कृष्ण भगवान की जय। अगरबत्ती लागेल का? श्रोते हो, आपण आजच्या दिवसाला सुरुवात करतो आहोत दिव्य श्री गरुड पुराण या ग्रंथाच्या पारायणाला, या ग्रंथाच्या कथेला। कुठल्याही प्रकारची कथा असेल, पारायण असेल, मग ते भागवत असो किंवा कुठलेही पुराण असो, त्याचे नियम असतात आणि ते नियमाने श्रवण करावं लागतं। श्रवणाचे महत्त्वाचे 4 नियम सांगितले गेलेले आहेत। श्रीमन नारायण गरुडजींना सांगते, गरुडा, सांगणारा वक्ता हा किती ज्ञानी असला आणि जर श्रोत्यांचं लक्ष नसलं किंवा ते आपापसात बोलत असले किंवा त्यांचं लक्षच नसलं तर सांगणाऱ्या वक्त्याचं ज्ञान तिथे काहीही उपयोगामध्ये येत नाही। जेव्हा श्रोते सजग असतात, श्रोत्यांचं लक्ष वक्त्याच्या बोलण्याकडे असतं, सांगण्याच्या सांगण्याकडे असतं, त्यावेळेला त्या सांगणाऱ्याचं सांगणं हे सफल होत असतं आणि सांगणाऱ्यांना कथा सांगताना सुद्धा स्फूर्ती मिळत असते। म्हणून श्रोता हा श्रोता असायला पाहिजे, श्रोता हा श्रोता असायला नको। म्हणून आपलं लक्ष एकाग्रतेने कथेकडे असायला पाहिजे। मग श्रवणाचे काय नियम सांगितले गेले तर सगळ्यात पहिले श्रवण सांगितलेलं आहे की गुरुजी जे सांगतायत त्याला लक्षपूर्वक एक एक शब्दाला श्रवण करा। त्याच्यानंतर त्याच्यावरती चिंतन करा, चिंतन केल्यानंतर त्याच्यावरती निरेध्यासन करा, निरेध्यासनानंतर त्याचा स्वतःवरती आत्मपरीक्षण करून बघा। जर कथा श्रवण केल्यानंतर आपल्यामध्ये थोडीफार पण सुधारणा होत नसेल, काही बदल होत नसेल किंवा आपल्यात जे काही दुर्गुण असतील त्याचा आपण त्याग करत नसू तर मग ती कथा श्रवण करून न करून सारखंच आहे। कथा श्रवण केली तर त्यानुसार मनुष्याने स्वतःच्या जीवनामध्ये बदल हा करायला पाहिजे असतो। बरं, कथा श्रवण केल्याने काय होतं तर कुठल्याही पुराणाची कथा जेव्हा म्हणून श्रवण करतो ना तेव्हा त्याच्या मनामध्ये त्या कथेच्या माध्यमातून भक्ती प्रवेश करत असते। कानांच्या माध्यमातून कथा अंतःकरणापर्यंत जातात आणि त्या भगवंताच्या कथा या आपल्या मनामध्ये हृदयामध्ये असलेल्या भक्तीचा दीपक हा प्रज्वलित करणाऱ्या असतात। म्हणून कथा श्रवणांच्या माध्यमातून, कानांच्या माध्यमातून लक्ष देऊन श्रवण करायच्या असतात। आपण श्रवण करतोय दिव्यश्री गरुड पुराण। मग या पुराणाला गरुड पुराण असं का म्हणतात बरं तर गरुड एका पक्षाचं नाव आहे। गरुड हा पक्ष्यांचा राजा आहे, पक्षीराज गरुड आहेत। या पक्षीराज गरुडांना खगेश्वर सुद्धा म्हणतात, वैनतेय म्हणतात, ताक्षार्य म्हणतात, पन्नगारी म्हणतात, विनीतानंदन म्हणतात, कश्यपनंदन म्हणतात, द्विज म्हणतात, खगेश्वर म्हणतात, खगपती म्हणतात। हे जे खगेश्वर आहेत, गरुडजी आहेत, हे भगवंताचं अत्यंत जवळचे भक्त आहेत, भगवंताचं वाहन आहे, भगवंताचं हृदय आहे, भगवंताला प्राणापेक्षा प्रिय गरुडजी आहेत। कारण गरुडजींमध्ये अनेक गुण आहेत, ते विनम्र आहेत, ते गतिशील आहेत, ते सुवर्णमय आहे, म्हणून त्यांना हिरण्याक्ष म्हणतात, म्हणून त्यांना सुवर्ण पक्षी म्हणतात। वैनतेयाय विद्महे सुवर्ण पक्षाय धीमहि तन्नो गरुड प्रचोदयात, ते सुवर्ण पक्ष आहेत। तर गरुडजींनी सगळे प्रश्न श्रीमन नारायणांना विचारले, त्याचे उत्तर श्रीमन नारायणांनी दिले आणि महर्षींनी त्याला वेद ओवीबद्ध केलं, म्हणून त्या पुराणाचं नाव गरुड पुराण असं पडलं।
गरुड पुराण, एकूण पुराण किती बरं आपल्या धर्मामध्ये? तर 4 वेद आहे, 64 कळा आहेत, 14 विद्या आहेत आणि 18 प्रकारचे पुराणं आहेत. म्हणजे त्यात पद्मपुराण, गरुड पुराण, शिवपुराण, वराह पुराण, मत्स्यपुराण, अग्निपुराण, शिवपुराण, अनेक प्रकारचे पुराण आहेत. मग गरुड पुराण कितव्या नंबरचं पुराण आहे बरं? तर 17व्या नंबरचं गरुड पुराण आहे. महर्षींनी 16 पुराणं लिहिले, त्याच्यानंतर 17वं पुराण लिहिलं, ते म्हणजे गरुड पुराण. मग काय झालं बरं? तर 17 पुराणं लिहिल्यानंतर, 16 पुराणं लिहिल्यानंतर सुद्धा महर्षींच्या मनाला आत्मशांती प्राप्त झाली नाही. महर्षींनी विचार केला की अजून एक पुराण आपण निर्माण करायला पाहिजे. तेव्हा महर्षींनी विचार केला की मृत्यू उपरांत जीवन कसं असतं, मनुष्याने केलेले पाप किंवा पुण्य हे भगवंताला कसे कळतात, या विषयावरती ग्रंथ आपण तयार करू. हा ग्रंथ अगोदरच्या 16 पुराणांचा सार एकवटून जे 17वं पुराण लिहिलं गेलं, तेच हे गरुड पुराण. बघा, दुधापासून दही बनतं, दह्यापासून लोणी बनतं, लोण्यापासून तूप बनतं, पण त्यात सगळ्यांच्या किमती पण वेगळ्या आहेत आणि सगळ्यांचा गुणधर्मसुद्धा वेगळा आहे. म्हणून गरुड पुराण. बाकीच्या पुराणांना आपण श्रीमद भागवत पुराण, श्रीमद शिवपुराण, श्रीमद विष्णू पुराण, श्रीमद वराह पुराण, श्रीमद मत्स्य पुराण, श्रीमद अग्निपुराण असं म्हणतो. पण गरुड पुराणाला आपण दिव्य श्री गरुड पुराण म्हणतो, कारण जे दिव्य या ग्रंथामध्ये आहे ते दिव्य दुसरीकडे नाही. दुसरीकडे नाही आहे म्हणजे काय? भागवतामध्ये भक्तिमार्ग सांगितलेला आहे, प्रेताचा मोक्ष सांगितला आहे, धुंदुकारीला मोक्ष प्राप्त झाला, धुंदुकारीचा उद्धार झाला. पण प्रेताचं जीवन कसं असतं किंवा मृत्यूपर्यंत मनुष्याला कशी गती प्राप्त होते, मनुष्याच्या कर्मांचा कसा हिशोब होतो, त्याच्या पापाचे किंवा पुण्याचे फलं त्याला कशी मिळतात, हे भागवतामध्ये सुद्धा महर्षींनी सांगितलेलं नाही. ते सांगण्यासाठीच नवीन ग्रंथाची निर्मिती केली गेली, गरुड पुराण. आणि मृत्यूच्या उपरांत दिव्य ज्ञान ज्याच्यामध्ये आहे, जो सगळ्या पुराणांचा सार एकवटून बनवलं गेलेलं आहे, म्हणून त्या पुराणाला महर्षींनी आवर्जून अगोदर एक शब्द लिहिला, तो म्हणजे दिव्य. काय शब्द लिहिला? दिव्य श्री गरुड पुराण. अर्थातच श्रोते हो, ज्याप्रमाणे देवांमध्ये विष्णू श्रेष्ठ आहे, नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ आहे, सगळ्या प्रकारच्या शस्त्रांमध्ये सुदर्शन चक्र सगळ्यात श्रेष्ठ आहे, त्याचप्रमाणे सगळ्या पुराणांमध्ये दिव्य श्री गरुड पुराण हे परमफल देणारं आहे आणि खूप श्रेष्ठ असं दिव्य पुराण आहे. या गरुड पुराणाच्या श्रवणाने सगळ्यांच्या सगळ्या प्रकारच्या मनोकामना परिपूर्ण होतात. अर्थातच ज्याला ज्ञान पाहिजे त्याला ज्ञान मिळतं, ज्याला धन पाहिजे त्याला धन मिळतं, ज्याला काम पाहिजे त्याला काम मिळतं, ज्याला मोक्ष पाहिजे त्याला मोक्ष प्राप्त होतो, ब्राह्मणाला ज्ञान प्राप्त होतं, क्षत्रियाला विजय प्राप्त होतो, यश प्राप्त होतं, वैश्य जो आहे त्याला संपत्ती लक्ष्मीची प्राप्ती होत असते आणि शूद्र जो आहे तो मोक्षाचा भागी बनत असतो. असे या गरुड पुराणाचं फल आहे. विद्यार्थ्यांना विद्या प्राप्त होते, धनार्थाला धन प्राप्त होतं. ज्या ज्या इच्छा ठेवून मनुष्य या कथा श्रवण करतो ना, त्या त्या इच्छा मनुष्याच्या पूर्ण होत असतात. आणि गरुड पुराण जे आहे ते सगळ्या पुराणांमध्ये परमफल देणारं अत्यंत श्रेष्ठ असं गरुड पुराण आहे. श्रोते हो, दक्ष प्रजापती नावाच्या राजाबद्दल आपल्या सगळ्यांना माहिती आहे. या दक्ष राजाच्या अनेक कन्या होत्या, त्यातल्या बऱ्याचशा कन्या त्याने चंद्राला दिल्या. पार्वती मातेने भगवान भोलेनाथांशी विवाह केला, इथपर्यंतची कथा आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. त्या व्यतिरिक्त अजून 2 कन्या होत्या, एक कद्रुपा होती आणि दुसरी जी होती ती विनीता होती. कश्यप ऋषींची प्रार्थना केली. कश्यप ऋषींना सांगितलं, माझ्या अगोदरच्या 2 कन्या मी तुम्हाला दिल्या आहेत, अदिती पण तुम्हाला दिली आणि दिती पण तुम्हाला दिली. आता कद्रुपा आणि विनीता याच्या 2 शेवटच्या कन्या राहिल्या आहेत, त्यांचा तुम्ही पत्नी रूपाने स्वीकार करा आणि मला मात्र जबाबदारीतनं आता मुक्त करा. कश्यप ऋषींनी विचार केला की दोघंही मुली अतिशय गुणवान आहे, रूपवान आहे, सौंदर्यवान आहे, चारित्र्यवान आहेत, सगळ्या गोष्टी मिळत्या जुळत्या आहेत. अगोदरच्या 2 बहिणी पण यांनी आपल्यालाच दिल्या दक्ष राजांनी. आता दुसऱ्या शेवटच्या ज्या 2 उरल्या त्याही आपल्यालाच द्यायचं म्हणतात. काय करावं? निर्णय केला आणि होकार कळवला. तो होकार कळवल्यानंतर दक्ष प्रजापतीने आपल्या 2 कन्या ज्या आहेत त्या कश्यप ऋषींना दिल्या. त्यानंतर कद्रुपापासून 9 बाळ जन्माला आले. त्यांनी भगवान भोलेनाथांची खूप उपासना केली. भगवान भोलेनाथ प्रसन्न झाले. भगवान भोलेनाथांना त्यांनी प्रार्थना केली आणि सांगितलं, प्रभू आम्हाला अभय वरदान पाहिजे. प्रभू म्हटले, दिलं अभय वरदान. भगवान भोलेनाथ कोणाला निराश करून पाठवत नाही, कोणाला हताश करून पाठवत नाही. भक्तों को कभी शिव तूने निराश ना किया, अरे मांगा जिसने जो चाहा
वरदान दे दिया. भस्मासुराने वरदान मागितलं, त्याच्या डोक्यावरती हात ठेवेल तो भस्म होऊन जाईल. भस्मासुराला सुद्धा वरदान देऊन टाकलं. तसं वरदान या नवपुत्रांनी मागितलं. भगवंतांनी अभय वरदान दिलं. भोलेनाथांनी त्यांनी सांगितलं, प्रभू नुसतं अभय वरदान नको आहे, आम्हाला तुमच्या सदा सर्वदा इतकं समीप राहायचं आहे की आमच्याशिवाय तुम्ही सुद्धा अपूर्ण अर्धे वाटले पाहिजे. एवढी तुमची साधना केली, तप केलेलं आहे, तुम्हाला प्रसन्न करून घेतलेलं आहे. जसं माता पार्वतीने तुम्हाला प्रसन्न करून घेतलं आणि सांगितलं की मला पतिरूपाने तुम्ही पाहिजेलेत, मला तुमची पत्नी बनायचं आहे, मला नाही करायचं भगवान विष्णूंशी लग्न, मला तुमच्याशीच विवाह करायचा आहे, तसं आम्ही पण तुम्हाला शरण आलेलो आहे, प्रभू आमचा स्वीकार करा. भगवान भोलेनाथांना त्यांनी सांगितलं की आम्हाला तुमच्या इतक्या जवळ राहायचं आहे की तुमच्यामध्ये आणि आमच्यामध्ये हवासुद्धा पास व्हायला नको, एवढं तुमच्या समीप तुमच्या जवळ आम्हाला राहायचं आहे. तेव्हा भगवान भोलेनाथांनी त्यांचा स्वीकार केला. अर्थातच कोणी भगवान भोलेनाथांच्या जटेमध्ये आहे, कोणी गळ्यामध्ये आहे, कोणी छातीला आहे, कोणी बाहूंना आहे, कोणी उदराला आहे, कोणी चरणांमध्ये आहे. बघा तुम्ही भगवान भोलेनाथांचा फोटो जरी बघितला तरी त्याच्यामध्ये भुजंग असतो ना. कुठल्याही शिवलिंग असेल त्या शिवलिंगावरती सर्प असतो ना, भुजंग असतो ना. तर हे जे 9 पुत्र होते यांनी पुढे नवनागाच्या रूपाने भगवान भोलेनाथांना स्वीकार केला. हे नवनागांच्या रूपाने भगवान भोलेनाथांच्या अंगावर सदा सर्वदा विद्यमान असतात. म्हणून महर्षी भोलेनाथांची स्तुती करतात. हे मृत्युंजय पशुपती शंकर, हे मृत्युंजय पशुपती शंकर, भुजंग भूषण तव शरण, भुजंग भूषण तव शरण. ओम शिव परात् परा शिव, ओम शिव परात् परा शिव, ओंकारा शिव तव शरण, ओंकारा शिव तव शरण. तर भगवान भोलेनाथांना पशुपतीनाथ म्हणतात, भगवान भोलेनाथांना भुजंग भूषण म्हणतात. सगळे देव वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या रत्नांच्या माळा, सोन्याच्या माळा, स्फटिकांच्या माळा गळ्यामध्ये परिधान करताना आमचे भोलेनाथ भुजंग भूषण. म्हणून भगवान भोलेनाथांना पशुपतीनाथ, ज्याचं कोणी नाही ना त्याचे भोलेनाथ. तो नंदीबाबा शरण गेला म्हणे, भोलेनाथा या भूतलावरचे लोक सगळे काम करून घेतात, कष्टाचं ओझं वाहून घेतात, सगळं काम करून घेतात आणि वरती चापकाचे काठीचे फटके पण मारतात, आमचा संभाळ तुम्ही करा. शरण गेला. भगवान भोलेनाथांनी त्यांना पण ठेवून घेतलं, त्यांना पण निराश नाही केलं, त्यांना पण सांगितलं कैलासावरच थांबा, आम्ही तुमच्या पाठीवरती आरूढ, आम्हाला तुम्ही त्रैलोक्याचं दर्शन घडवा, आम्हाला तुम्ही फिरवा. भगवान भोलेनाथ सगळ्यांचा स्वीकार करतात. भगवान भोलेनाथ कोणाचा त्याग करत नाही. म्हणून बघा श्रोतेहो, आरतीनंतर आपण भगवान भोलेनाथांची खूप सुंदर स्तुती म्हणत असतो. काय म्हणतो आपण आरतीनंतर? कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतं हृदयारविंदे भवं भवामी सहितं नमामि. भगवान भोलेनाथा, तुम्हाला तुमच्या अर्धांगिनी त्या भवानी सहित आमचा नमस्कार असो. कारण का नमस्कार असो? कैलास राणा शिवचंद्र मौली, फणींद्र माता भ्रुकुटी झळाळी, कारुण्य सिंधो भवदुःखहारी, तुझवीन शंभो मज कोण तारी. भगवान भोलेनाथांना नमस्कार केल्याशिवाय, त्यांना शरण गेल्याशिवाय या भवसागरामध्ये आपला कोणी तारणहार नाही, कोणी आपल्याला तारून नेणारं नाही. तर अशा प्रकारे कद्रुपापासून जे 9 पुत्र जन्माला आले त्यांनी भगवान भोलेनाथांची मनसा देवीची उपासना करून भगवान भोलेनाथांकडनं अभय वरदान मागून घेतलं. सदा सर्वदा भगवान भोलेनाथांच्या अंगाखांद्यावरती ते खेळत असतात, विद्यमान असतात. हां श्रोते हो, त्याच्यानंतर जी विनीता होती ना, त्या विनीताला 2 पुत्र झाले. पहिलं बाळ छोटंसं असतानाच मृत्यूला प्राप्त झालं. त्या बाळाने आपल्या मृत्यूचं कारण आपल्या मातेला ठरवलं की तुला माझं लालन पालन संगोपन व्यवस्थित करता आलं नाही, तू माझी व्यवस्थित काळजी घेतली नाही, तू माझ्याकडे पाहिजे तसं लक्ष दिलं नाही, म्हणून मी मृत्यूला प्राप्त झालो. त्या बाळाने जाता जाता तिला शाप दिला. कोणाला? मातेला, त्या विनीताला. काय शाप दिला? की तुला कद्रुपाचं दास्यत्व स्वीकारावं लागेल. म्हणजे जी सवत आहे कद्रुपा, छोटी विनीतापेक्षा, तिची दासी बनून आता सेवा करायची वेळ कोणावरती आली? विनीतावरती आलेली आहे. पण ते बाळ जाता जाता सांगून गेलं की दुसरं बाळ जे जन्माला येईल ना, त्याचं लालन पालन संगोपन खूप व्यवस्थित कर, असं म्हणून आईला सांगून ते बाळ मुक्त झालं. म्हणजे त्या बाळाने देह ठेवला.
मग कालांतराने बरेच वर्ष विनीताने कद्रूपाचं दास्यत्व केलं. म्हणजे ती सांगेल ते काम नोकराने सारखं तिचं सगळं काम ऐकायचं, तिला उलट बोलायचं नाही. तिने पाय दाबून दे म्हटलं की लगेच पाय दाबून द्यायचे, पाणी मागितलं की पाणी द्यायचं, प्रतिशब्द बोलायचा नाही. असे सगळे नियम असतात दासीचे. ते नियम स्वीकार करून दास्यत्व भावनेने सेवा करायची असते. ती सेवा बरेच वर्ष केली. पती परमेश्वरांची सेवा केली कश्यप ऋषींची. आणि अनेक दिवसांनंतर विनीतासुद्धा गर्भवती झाली आणि एक बाळ जन्माला आलं. पण ते बाळ जसं जन्माला येतं तसं न जन्माला येता एक नारळासारखं अंड जे म्हणतो आपण तसं ते गर्भाशयातनं बाहेर आलं. त्यानंतर काही दिवसांनंतर त्याला भेदन करून आपल्या तीक्ष्ण चोचीच्या माध्यमातून भेदन करून गरुडजी जन्माला आले. गरुडजींचं मुख जे आहे ते गरुडाचं असलं तरी त्यांना पंख आहेत आणि मनुष्याप्रमाणे हात पाय वगैरे सर्व इंद्रिय त्यांना आहेत. आकाशामध्ये खूप गतिशील ते भ्रमणसुद्धा करू शकतात आणि मनुष्यांप्रमाणे चालू फिरूसुद्धा शकतात. जशा आपण सगळ्या क्रियाकृत्या करतो त्या सगळ्या ते करू शकतात. आणि अशा प्रकारे गरुडजींचा जन्म झाला. त्याच्यानंतर गरुडजींचा जन्म झाल्यानंतर गरुडजींनी लहानपणापासून भगवान महाविष्णूंचं खूप सेवा केली, खूप पूजा केली, खूप साधना केली, खूप तप केलं. 24 वर्ष तप पूर्ण झाल्यानंतर भगवान महाविष्णू प्रसन्न झाले. भगवान महाविष्णूंनी सांगितलं, हे गरुडा, तुला काय पाहिजे तू माझ्याकडनं मागून घे. तुला वरदान देण्यासाठी मी आलेलो आहे. तुझ्या तपस्येवरती मी प्रसन्न आहे, तुझ्या तपसाधनेवरती प्रसन्न आहे. तुला काय हवं ते मागून घे. तेव्हा गरुडजींनी सांगितलं, प्रभू, सगळ्यात पहिल्यांदा माझ्या मातेला दास्यत्वातनं मुक्त करा. माझ्या मातेला जो दास्यत्वाचा शाप लागलेला आहे त्या शापातनं मुक्त करा. दुसरं गरुडजींनी सांगितलं, प्रभू, मला तुमच्या समीप राहायचं आहे. काय सदा सर्वदा वैकुंठात राहायचं आहे आणि सदा सर्वदा तुमच्या सेवेसाठी मला तत्पर राहायचं आहे. त्यावरती प्रसन्न होऊन श्रीमन नारायणाने गरुडजींना सांगितलं, गरुडा, तू वैनतेय आहे, कश्यपनंदन आहे, विनीतापुत्र आहे, खगेश्वर आहे आणि विशेष म्हणजे तो द्विज आहे. द्विज शब्दाचा काय अर्थ होतो माहिती का तुम्हाला? द्विज म्हणजे त्याचे 2 वेळेला जन्म होतात. तो कोणाचे जन्म 2 वेळेला होतात? एक म्हणजे ब्राह्मण, 2 वेळेस जन्म ब्राह्मणाचा हो. नंतर पक्षाचा जन्म 2 वेळेस आणि संसारिक प्रत्येक व्यक्तीचा जन्मसुद्धा 2 वेळेस आहे. तुम्ही म्हणणार, गुरुजी असं कसं सांगताय तुम्ही? अजून काही लक्षात तुमचं येत नाही. आता तुम्हाला खूप त्या गोष्टीला मी उकलवून सांगतो की प्रत्येक व्यक्तीचे 2 जन्मही कसे होत असतात. तर सगळ्यात पहिले द्विज. आता द्विज शब्दाचा अर्थ बघू आपण. द्विज म्हणजे ज्याचा 2 वेळेला जन्म होतो तो द्विज. मग पक्षाचा जन्म 2 वेळेला होतो. कसा जन्म 2 वेळेस होतो? तर अंड्यामध्ये असतो तेव्हा पण तो पक्षी सजीव असतो आणि जिवंत असतो. अंड बाहेर आलं तो जन्म त्याचा एक झाला. अंड फोडून पक्षी अंड्यातनं बाहेर आला तो त्याचा दुसरा जन्म झाला. झाले का 2 जन्म? इथपर्यंत आलं लक्षात? आता द्विज म्हणजे ब्राह्मण. दुसरा अर्थ ब्राह्मण एक बाळ जन्म आला ब्राह्मण कुळामध्ये म्हणून तो जन्म. आणि दुसरा जन्म जेव्हा यज्ञोपवीत संस्कार, ज्याला उपनयन आपण म्हणतो, मौंज संस्कार म्हणतो ना, मौंजेचा विधी म्हणतो ना आपण, तो यज्ञोपवीत संस्कार झाला की तो खऱ्या अर्थाने त्याचा दुसरा जन्म म्हटला जातो. की आता तो खऱ्या अर्थाने ब्राह्मण झाला. तो आता वेदांचं अध्ययन करू शकतोय, पुराणांचं अध्ययन करू शकतोय, लोकांना मार्गदर्शन करू शकतोय. त्याला खऱ्या अर्थाने ब्राह्मणत्व प्राप्त झालं आहे, कारण त्याचा आता उपनयन संस्कार झाला आहे. नुसतं ब्राह्मणाच्या घरात जन्माला आला म्हणून तो नाही होत. त्यासाठी तो उपनयन संस्कार फार महत्त्वाचा असतो. तर हा दुसरा जन्म सांगितलेला आहे. तुम्ही म्हणणार, गुरुजी आता हे 2 तर समजले. तुम्ही म्हणता की सगळ्यांचेच 2 जन्म होतात. मग आता बाकीच्यांचं पण सांगतो तुम्हाला मी. बघा, एक तर जन्म, जो मातेच्या उदरातनं आपण जन्म घेतो तो जन्म. आणि त्या जन्मानंतर आपण जीवनामध्ये ज्ञानार्जन करतो, स्वतःला योग्य बनवतो, स्वतःला प्रतिष्ठित बनवतो, स्वतःचं नाव वाढवतो, स्वतःचं पद वाढवतो, स्वतःची प्रतिष्ठा वाढवतो, स्वतःचा लौकिक वाढवतो आणि तो आपण जीवनापर्यंत जपतो. हा आपला एक दुसरा जन्म सांगितलेलं आहे. जन्माला येऊन जर त्या बाळाने काहीच प्रगती केली नाही, तसाच्या तसा राहिला की 5 वर्षाचा बाळ जसं असतं 25 वर्षाचा होण्यापर्यंत तो तसाच आहे आणि पुढे 35 वर्षाचा झाला तरी तो तसाच आहे, तर त्याला म्हणता येईल का दुसरा जन्म? नाही. आपली प्रगती आपण करून घेतो, जीवनामध्ये उत्कर्ष आपण करून घेतो. त्या उत्कर्षाला, त्या डेव्हलपमेंटलाच म्हटलं गेलेलं आहे की दुसरा जन्म. अजून एखाद्या संकटातनं किंवा एखाद्या मोठ्या काही गोष्टीतनं मनुष्य वाचला तर आपण काय म्हणतो? बस गेलोच होतो, भगवंताची कृपा, पुनर्जन्म होऊन गेला. जन्म तोच आहे पण आलेलं संकट भगवंताच्या याच्याने गेलं. तर अशा प्रकारे गरुडजींचं मी तुम्हाला सांगितलं की द्विजेश्वर. तर त्या शब्दाचा अर्थ वगैरे आपण बघितला. आणि हे गरुडजी
भगवंताचं वाहन बनले. भगवंतांनी यांचा स्वीकार केला कारण यांच्यामध्ये अनेक प्रकारचे सद्गुण आहे, विनम्रता आहे आणि विशेष म्हणजे गतिशील वाहन आहे. गरुडाची गती किती माहिती का तुम्हाला? जेवढा हनुमानजींचा उडण्याचा वेग आहे ना त्याच्यापेक्षा थोडासा जास्त गरुडजींचा वेग आहे. कारण एक वेळेला हनुमानजी आणि गरुडजी दोघांमध्ये उडण्याची शर्यत लागली होती की कोण जास्त गतीने उडू शकतं. तर गरुडजींनी हनुमानजींना सुद्धा हरवून दिलं होतं. मनासी टाकिले मागे गतीसी तुलना नसे. गरुडजींच्या गतीला कुठल्याच प्रकारची तुलना नाही आहे. मनाची जी गती आहे तिच्यापेक्षा जास्त गती त्या गरुडजींची आहे. म्हणून श्रीमन्नारायणांनी गरुडजींचा स्वीकार केला. याच गरुडजींनी आपले प्रिय असलेल्या भगवान नारायणांना अनेक प्रश्न विचारले. भगवान नारायणांनी जे उत्तरं दिले प्रश्नाचे त्या उत्तरांना महर्षींनी ओवीबद्ध केलं. सरा इकडे लक्ष द्या कथेकडे. जे गरुडजींनी प्रश्न विचारले त्या प्रश्नांना महर्षींनी काय केलं? ओवीबद्ध केलं. गरुड पुराणाच्या ग्रंथाची सुरुवात केली. इकडे गरुडजी विचारतायत, श्रीमन्नारायण सांगतायत आणि महर्षी सगळं काय करतायत? लिहिण्याचं काम करतायत. हे सगळं गरुडजींनी आणि महर्षींनी अगोदरपासून ठरवलेलं नियोजन होतं. गरुडजी महर्षींना म्हटले मी विचारतो प्रश्न, तुम्ही फक्त लिहायचं काम करा. आणि महर्षींनी नेमकी सुरुवात केली गरुड पुराणाची. ती ज अक्षरावरनं सुरुवात केली आणि गरुडजींनी बघितलं. गरुडजी म्हटले अहो महर्षी तुम्ही वेद व्यास आहात, महर्षी आहात, ज्ञानिना मग्रगण्यम आहात, बुद्धिमतां वरिष्ठम आहात. सगळे नियम तुम्ही बनवले, 16 पुराणं तुम्ही लिहिले. एवढी छोटी गोष्ट लक्षात नाही आली का ज अक्षरावरनं ग्रंथाची सुरुवात करायची नसते? ज हे दग्ध अक्षर आहे, त्याच्यावरनं ग्रंथाची सुरुवात करायची नसते. महर्षी म्हटले गरुडा नियम मीच बनवले तर मला सगळे नियम माहिती, मी जाणून बुजून नियम मोडेल असं तुला वाटतं का? गरुडजी म्हटले वाटत तर नाही, पण तुम्ही नियम मोडला हे प्रत्यक्ष मला दिसतंय, आता काय करायचं? तेव्हा महर्षींनी सांगितलं अरे गरुड पुराणाची सुरुवात ज वरनं केली असं नाही बरं का. भागवत महापुराणाची सुरुवात सुद्धा महर्षींनी ज अक्षरावरनच केली, मुद्दाम केली. माहीत होतं की ज दग्धाक्षर आहे. अरे आपल्यासारख्या सामान्य व्यक्तीला माहिती आहे की ज दग्धाक्षर आहे, त्याच्यावरनं ग्रंथाची सुरुवात करायची नाही. तर महर्षी वेदव्यासांना एवढी छोटीशी गोष्ट माहीत नसेल का? पण तरीसुद्धा महर्षींनी ज अक्षरावरनं सुरुवात केली. भगवंताचं अत्यंत प्रिय असलेलं गोपीगीत, भगवंताचं हृदय, भगवंताच्या प्राणांपेक्षा भगवंताला प्रिय असलेलं गोपीगीत. पण महर्षींनी सुरुवात मात्र कुठून केली? ज अक्षरावरून सुरुवात केली. 3 गोष्टींची सुरुवात महर्षींनी जाणून बुजून ज अक्षरावरून सुरुवात केली. भागवताची सुरुवात कुठून केली? जन्मात्यस्य यतोन्वयादि तरत चारतेष्वभिज्ञ स्वराट तेने ब्रह्मवृधायादि कवये मुह्यन्ति यत्सूरया तेजो वारिमृदां यथा विनिमयो मुह्यन्ति यत्सूरया धाम्ना स्वेन सत्यं परं धीमहि. कुठून सुरुवात केली श्लोकाची? जन्माद्यस्य ज कुठून जन्माद्यस्य. शेवट कुठे गेला श्लोकाचा? सत्यं परं धीमहि. प्रभू तुम्ही सत्य आहात, सत्यं परं धीमहि. गोपीगीत सुरुवात कुठून केली? जयति तेधिकं जन्मना व्रजाम जयति तेधिकं जन्मना व्रजाम. सुरुवात कुठून केली? जयति तेधिकं. आणि गरुड पुराणाची सुरुवात महर्षींनी कुठून केली? जय सद्गुरु कर्पूर गौरा अनन्य भक्तांच्या माहेरा चतुराननादी सुरवरा स्मरहरा गम्यतू. कुठून सुरुवात केली? जय सद्गुरु कर्पूर गौरा. महर्षींनी विचारलं तेव्हा महर्षींनी सांगितलं की अरे ज अक्षर का निवडलं माहिती आहे? या ग्रंथांची रचना कधी केली? कलिकालामध्ये. जेव्हा कलियुगाचा प्रारंभ झाला तेव्हा महर्षींनी भागवत लिहिलं, गरुड पुराण लिहिलं आणि ब्रह्मवैवर्त पुराण लिहून आपली लेखणी थांबवली. बाकीच्या पुराणांची सुरुवात कलिकालामध्ये केली गेलेली नाही. आणि कलियुगामध्ये
लोक बघा तुम्ही, सगळे लोक कसे दग्ध आहेत, कसे दग्ध आहेत. कोणाला संसाराची चिंता आहे, कोणाला प्रपंचाची चिंता आहे, कोणाला नोकरीची चिंता आहे, कोणाला व्यापाराची चिंता आहे, कोणाला शेतीची चिंता आहे, कोणाला मुलांच्या लग्नाची चिंता आहे, कोणाला मुलींच्या लग्नाची चिंता आहे, कोणाला आपल्या आप्तेष्टांच्या आरोग्याची चिंता आहे. अरे कोणाला काय चिंता आहे, तर कोणाला काय चिंता आहे, तर कोणाला काय चिंता आहे. सगळे लोक दग्ध होत आहेत, चिंतेने ग्रस्त होत आहेत. आणि या लोकांचा दाह शांत करायचा असेल गरुडा, तर काट्यानेच काटा काढावा लागेल. एखाद्याला जर फूड पॉयझनिंग झाली, विषबाधा ज्याला म्हणतो आपण, त्याला डॉक्टरांना अँटीव्हेनमच द्यावं लागतं, तरच त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होईल, अन्यथा त्याच्या प्रकृतीत सुधारणा होणार नाही. त्याचा प्रतिकार, व्हेनमचा प्रतिकार अँटीव्हेनमच करू शकतं. म्हणून या लोकांचा दाह जर शांत करायचा असेल तर पुराणांची सुरुवात, ग्रंथांची सुरुवात ज अक्षरावरनच करायला पाहिजे. म्हणून महर्षींनी नियम तोडला आणि ज अक्षरावरनं सुरुवात केली. मग काय सुरुवात केली? जय सद्गुरू कर्पूर गौरा. पहिल्या जोडीच्या पहिल्या श्लोकामध्ये कर्पूर गौर असलेल्या भगवान भोलेनाथांना नमस्कार केला आणि भगवान भोलेनाथांना गुरु स्वरूपामध्ये नमस्कार केलेला आहे बरं का. भगवान भोलेनाथांना त्यांनी गुरु मानलं आणि गुरु स्वरूपात नमस्कार केला आणि भोलेनाथांची प्रार्थना केली की मी ग्रंथाला सुरुवात करतोय, म्हणून तुमचे आशीर्वाद मला असू द्या. नंतर पुढे काय म्हणतायत? जय सद्गुरु कर्पूर गौरा अनन्य भक्तांच्या माहेरा चतुराननादी सुरवरा स्मरहरा अगम्य तू भक्तवत्सला भक्तपालका नमन माझे गणनायका. दुसऱ्या श्लोकामध्ये गणपती बाप्पांना नमस्कार केलाय. नमस्कार गणनायका. आदित्य आणि कंसांतका देवी अंबिका नमस्कारू. आदित्य आणि कंसाचा अंत करणाऱ्या त्या भगवान श्रीकृष्णांना माझा नमस्कार असो आणि त्या भगवतीला, त्या अंबिकेला माझा नमस्कार असो. सकल देवतांचं शिवासी पुन्हा नमस्कारोनी आज्ञेसी मागोन या प्रेतकल्पासी प्राकृतासी आरंभितो. आणि महर्षींनी सांगितलं या सगळ्या देवी देवतांना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेऊन मी गरुड पुराणाचा ग्रंथ आता लिहिण्यासाठी सुरुवात करतो. नैमिषारण्ये सूतमुनी पुराण सांगे अनुदिनी तो कोणी एके दिनी व्यासासनी वैसला. नैमिषारण्यामध्ये अनेक प्रकारचे ऋषी व्यासपीठावरती बसायचे आणि बाकीचे ऋषी तुमच्यासारखेच त्या ठिकाणी बसून त्या ऋषींच्या मुखातनं भगवंताच्या वेगळ्या वेगळ्या कथा रोज नित्य श्रवण करत असायचे. तर त्याच वेळेला एक दिवस कोणीतरी ऋषी व्यासपीठावरती बसलेले असताना त्या ऋषींना प्रश्न विचारला गेला. तया ते ऋषी शौनकाधिक प्रश्न करीते झाले सम्यक यमस सर्वांचा जो अंतक यातना अनेक करीत असे. त्यावेळेस महर्षींना प्रश्न विचारला गेला की यम जो सगळ्यांचा अंत करणारा आहे, जो यम सगळ्यांचा अंतक आहे, जो अनेक प्रकारच्या यातना देणारा आहे, त्याच्या लोकाचा विस्तार कसा आहे? तर याच्या लोकाचा विस्तार आणि जीवांचा आचार देह त्यागिल्या कर्मप्रकार कैसा नरजीव भोगीत असे. मनुष्य इथे देह ठेवून देतो तर त्याच्या पाप पुण्याचे फल तो कसा भोगतो? आपल्या सगळ्यांना हाच प्रश्न पडतो ना. शरीर तर इथे राहून जातं महाराज, आणि मग कसं काय पाप, आणि कसं काय पुण्य, कसं काय स्वर्ग, आणि कसं काय नरक? तोच प्रश्न विचारला आहे. कैसा नरजीव भोगीत असे. हे अत्यंत निरूपणा पुराण संज्ञा संक्षेपाना आम्हा सर्वांचे कथन नेकी कडोन पैकी जे. हे प्रभू, हे सगळं आम्हाला तुम्ही सविस्तर सांगा. जे गरुडजींनी श्रीमन्नारायणांना विचारलं तेच महर्षी वेदव्यासांनी उविबद्ध केलं आणि तेच 88,000 ऋषींना नैमिषारण्यामध्ये शौनकादी ऋषींनी सांगितले. सगळी ऋषी परंपरा आहे. ऐसा ऋषींचा प्रश्नार्थ ऐकोणे सूत हर्षयुक्त दृढ धर्मवृक्ष भगवंत तयासीने मस्तस्तवितसे. आणि याच ठिकाणी 88,000 ऋषींनी त्या भगवान महाविष्णूंची प्रार्थना केली. काय म्हणतायत 88,000 ऋषी? हे ऋषी म्हणतात की भगवंता, तू एका वृक्षाप्रमाणे आहेस. म्हणजे ज्याप्रमाणे वृक्षाला पानं असतात, फुलं असतात, खोड असतं, मूळ असतं, फळ असतं, त्याचप्रमाणे भगवंता तू आहेस. वेद तुझे स्कंद आहेत, पुराणं तुझ्या शाखा आहेत आणि पुराणं या तुझ्या शाखा आहेत. धर्म खोड तुझं वेद आहे, पुराणे या फांद्या आहेत. यज्ञ हे भगवंताचे, त्या वृक्षरूपी भगवंताचे काय आहेत? यज्ञ म्हणजे फुलं आहेत. आणि या श्रीकृष्णरूपी मधुसूदन श्रीकृष्णरूपी कल्पवृक्षरूपी वृक्षाचं फल काय श्रोतो माहिती तुम्हाला? ते म्हणजे मुक्ती. मुक्ती हे या भगवान जनार्दनांचं श्रीकृष्ण रूपी कल्पवृक्षाचं फळ आहे. म्हणून या 88,000 ऋषींनी भगवंताला एका वृक्षाची उपमा दिलेली आहे. आणि काय प्रार्थना करतायत?
सगळे ऋषी हात जोडून त्या कल्पवृक्ष रूपी भगवंताची प्रार्थना करून म्हणतायत, वेद तरुंचे मधुर फल स्वादुर से जे सोज्वळ आत्मा राम मुनी सकल सेऊनी झाले जन सुफल पहा पर्वणी आली अवनी ही अगहरणी भवजल तरणी ती पतिता आरती करू तुझ भगवंता रे जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता. महर्षींना विचारलं, महर्षी नेमकं भागवत म्हणजे काय? महर्षींनी सांगितलं, प्रत्येक ती गोष्ट भागवत आहे जी भगवंताशी जोडली गेलेली आहे. मग तू मंदिरामधला पुजारी असो, नाही तर मंदिरातला घंटा असो, नाही तर मंदिराच्या बाहेर नारळ विकणारा असो, नाही तर अगरबत्त्या विकणारा असो, नाही तर भगवंताच्या मंदिरात जाणारा भक्त असो, भगवंतासाठी फुलांची माळा बनवणारा तो फुलवाला असो, हे सगळे कोण आहेत? भागवत आहेत. हे परमवैष्णव आहेत, हेच भागवत आहेत. जो भगवंताशी जोडला गेला किंवा जो भगवंताशी जोडतोय तो कोण आहे? भागवत आहे. म्हणून गरुड पुराणाला सुद्धा विष्णू पुराण म्हणतात किंवा गरुड पुराणाला भागवताचा उच्छिष्ट भाग सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे जो भाग राहून गेला भागवतात सांगण्याचा, तोच भाग गरुड पुराणामध्ये महर्षींनी सांगितला आणि गरुड पुराणाचा ग्रंथ परिपूर्ण केला. कारण एका पुराणामध्ये तुम्ही 2 पुराणं नाही लिहू शकत. कसं? भागवताचे श्लोक किती आहे? 18,000. किती श्लोक आहे? 18,000. गरुड पुराणाचे श्लोक किती? 19,000. जर दोघं श्लोक एकत्र केले तर तो ग्रंथ किती मोठा बनेल. आणि कलियुगामध्ये मनुष्यांकडे एवढा, सांगणाऱ्याकडे पण तेवढा वेळ नाही आणि ऐकणाऱ्यांकडे पण तेवढा वेळ नाही. म्हणून या पुराणांची वेगळी विभागणी महर्षींना करावी लागली. तर श्रोतेहो, अशा प्रकारे त्या मधुसूदन कल्पवृक्षरूपी भगवंताची प्रार्थना त्या ठिकाणी केली. ऐसा वाढला जो वृक्ष तयाचे फळ असे मोक्षवृक्षरूपी सर्वसाक्ष जो प्रत्यक्ष सर्वा घटी. हा भगवंत सगळ्या ठिकाणी प्रत्यक्ष स्वरूपामध्ये आहे. कोण काय करतंय या सगळ्या गोष्टी भगवंत जाणून असतात. तो सर्वांचे करी कल्याण म्हणून नमस्कारीला भगवान बघ म्हणे. ऋषीन लागोन पूर्वी सुपर्ण गरुड जोका. म्हणून सगळ्यांचं कल्याण करणाऱ्या त्या वृक्षरूपी भगवंताला महर्षींनी पुन्हा नमस्कार त्या ठिकाणी केलेला आहे. आणि सुपर्ण गरुड जोका, तू गरुड पुढे काय विचारतायत बघू आपण. तो विष्णूंप्रती पुस्ता झाला तुझ्या प्रसादे गोविंदा मला अव्याहत गती सर्व लोकांना असे विश्वपाळा मज लागे. भगवंता हे प्रभू, हे श्रीमन नारायण, तुमच्या कृपेने मला सगळ्या लोकांमधल्या सगळ्या अव्याहत गती माहिती आहेत. मृत्यूलोकात काय चालतं, स्वर्गलोकात काय चालतं, पाताळ लोकात काय चालतं, पितृलोकात काय चालतं, साकेत धामात काय चालतं, सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत प्रभू. पण जिथे या पापी जीवात्म्यांना यातना दिल्या जातात त्या यमलोकाबद्दल, त्या यमपुराबद्दल मला काहीच माहिती नाही प्रभू. त्या यमलोकामध्ये माझं कधीच जाणं झालं नाही. सर्व लोकांच्या समस्त रचना मी विक्रीलो केल्या मधुसूदना परी. याम्यपुरीची रचना माझ्या नयनानं दिसेची, पण यमपूर कसं आहे ते काही देवा मी पाहिलं नाही. जेथे पीडिती पापी जन तेथे नाही माझे गमन. जिथे पापी जीवांना पीडा दिली जाते तिथे काही माझं गमन श्रुत प्रभू नाही आहे. या हेतूने तुम्हाला गुण प्रभू प्रश्न करीत असे. प्रभू, या हेतूने तुम्हाला मी प्रश्न विचारतो आहे. म्हणून माझ्या प्रश्नांचे तुम्ही उत्तर द्या आणि माझ्या शंकेचं निरसन करा. अगा हे रमा नाता कृपाहस्त माझी या माता ठेवून देता. येथे प्रेतान कैसे तत्वता स्वर्गी पावत. हे प्रभू, हे श्रीमन नारायण, लोक इथे शरीर ठेवून देता, इथे प्रेत ठेवलं जातं, इथे प्रेत जाळलं जातं या भूतलावरती. आणि ते जीवात्मे, त्यांचा आत्मा हा स्वर्गलोकामध्ये किंवा नरक लोकामध्ये कसा पोहोचतो. जे शास्त्राप्रमाणे आचार करते ते मेले अथवा जिवंत असती तरी यांची दुर्गती न घडे गरुडा निश्चिती. जे शास्त्राप्रमाणे वागतात, म्हणजे कोणी पाणी मागितलं तर पाणी देतात, कोणी जेवण मागितलं त्याला जेवण देतात, कुत्रा दिसलं त्याला पोळी टाकतात, गाय दिसली त्याला पोळी टाकतात, पशुपक्ष्यांसाठी अन्न पाण्याची व्यवस्था करतात, नीतीने जीवन जगतात. कोणाचं नुकसान होईल, कोणाला वाईट वाटेल असं जीवन जगत नाही. व्यभिचार करत नाही, पाप करत नाही, पाप करण्याला घाबरतात आणि व्यवस्थित नीतिपूर्वक जीवन जगतात, चांगलं जीवन जगतात, आचार विचार सांभाळून जीवन जगतात. असे लोक कधीच दुर्गतीला प्राप्त होत नाहीत, कधीच त्यांची दुर्गती होत नाही. पण जे टाकोणी शास्त्रमार्गाते वर्तताती कामचाराते ते धरोणी पापमार्गाते दुर्गती ते पावताती. जे शास्त्राप्रमाणे वागत नाही, जे वाटेल तसं जीवन जगतात, कसं पण जीवन जगतात, कोणाबद्दल मनात दया माया प्रेम असं काही नसतं,
सावलीत झोपलेलं कुत्रं दिसलं तरी मोठा दगड उचलायचा आणि विनाकारण त्याला मारून फेकायचा, असं जे पापाचंच आचरण करतात, दुष्ट बुद्धीचे असतात गरुडा, कायम दुसऱ्यांचं वाईटच करतात, कायम पशुपक्ष्यांची विनाकारण हत्या करतात, विनाकारण त्यांना त्रास देतात, असे निर्दयी लोक जे आहेत, जे अजिबात धर्माच्या मार्गावरती चालत नाही, शास्त्राप्रमाणे वागत नाही, कसं पण जीवन जगतात आणि अनेक लोकांना यातना देतात, अनेक लोकांना कष्ट देतात आणि त्यांना दुसऱ्याला दुःख देण्यामध्येच मोठा आनंद वाटतो, असे आसुरी विचारांचे जे लोक असतात गरुडा, ते मात्र निश्चित दुर्गतीला प्राप्त होतात, त्यांना जीवनात निश्चित दुर्गती प्राप्त होते, यामध्ये कुठल्या प्रकारची काही शंका नाही, ते निश्चित दुर्गतीला प्राप्त होतात. याच ठिकाणी श्रीमन नारायण गरुडजींना सांगतात, गरुडा काय करील चतुर वक्ता जेथे नाही सावध श्रोता. बघ गरुडा, चतुर्वक्ता काय करणार आहे, जिथे श्रोताच ऐकण्यासाठी सावध नाही आहे म्हणे. यास्तव समस्त यास्तव एकचित्ते तत्वता माझी या वाक्यार्थ परियेसी. म्हणून गरुडा तू सावध असून माझ्या एकेका शब्दाला व्यवस्थितरित्या लक्षात घे आणि व्यवस्थितरित्या समजून घ्या, असं श्रीमन नारायणांनी कोणाला सांगितलंय, तर गरुडजींना सांगितलेलं आहे. त्यावेळेला गरुडजी म्हणतायत, हे भगवंता, हे प्रभू, हे पुराण पुरुषोत्तमा, हे मधुसूदन कल्पवृक्षरूपी भगवंता, हे मनुष्य जिव्हा यांच्या ताब्यामध्ये आहे तरी भगवंताचं नाम घेत नाही, असे पापी जीव का नरकात जाणार नाही, त्यांना का नरकाची प्राप्ती होणार नाही. म्हणून श्रोतेहो, मनुष्याने जास्तीत जास्त भगवंताच्या नामाचा आश्रय घ्यायला पाहिजे, भगवंताच्या नामाचं श्रवण आणि स्मरण मनुष्याला असायला पाहिजे. मनुष्याने भगवंताच्या नामाचा जप नित्य करायला पाहिजे. त्याचं कारण तुम्हाला सांगतो मी. बघा, एवढं सुंदर मस्तक दिल्यानंतर, एवढी सत्सद विवेकबुद्धी दिल्यानंतर जर या मस्तकाला भगवंताच्या नामाची प्रीती होत नसेल तर मनुष्य पापी नाही का, असं गरुडजी म्हणतायत बरं का, मी नाही म्हणत आहे, गरुडजी तसं म्हणतायत. भगवान विष्णूंचा आणि गरुडाचा संवाद चालू आहे. गरुडजी म्हणतायत की एवढे सुंदर कर्ण दिल्यानंतर जो मनुष्य भगवंताच्या कथा त्या कानांनी श्रवण करत नसेल तो पापी नाही आहे का. एवढी सुंदर जिव्हा दिल्याने तिचा उपयोग जर तो चांगल्या चांगल्या गोष्टी खाण्यासाठी म्हणजे रसास्वादनासाठीच करत असेल आणि तिचा उपयोग भगवंताच्या नामासाठी करत नसेल तर तो पापी नाही आहे का. म्हणून श्रीमन नारायण यांना म्हणताय की प्रभू, असे जे लोक तुमची भक्ती करत नाही असे लोक निश्चित नरक लोकाला जातील, याच्यामध्ये काही शंका नाही. म्हणून श्रोतेहो, पाप करणं म्हणजे कोणाचं तरी डोकंच फोडायचं, कोणाला तरी धक्काच मारून द्यायचा, कोणाचं तरी काही नुकसानच करायचं, हेच पाप नाही आहे. भगवंताची भक्ती केली नाही तरी मनुष्य हा पापीच बनत असतो, तो पापाच्या श्रेणीमध्ये येत असतो. हे अनमोल शरीर भगवंताने आपल्याला दिलेलं आहे ना, ते अनमोल शरीर बसल्या बसल्या भगवंताची भक्ती करण्यासाठी दिलेलं आहे. काम करता करता जीवनात तुमचे दैनंदिन कामं करता करता का होईना, पण भगवंताचं स्मरण मनुष्याकडनं नित्य व्हायला पाहिजे, तरच त्या मनुष्य जन्माचा उपयोग आहे. भक्तिविरहित धनवान कित्येक पावले निरयस्थान. भक्ती वाचून धनवान कित्येक नरक लोकाला प्राप्त झाले, कारण त्यांनी भगवंताची भक्ती केली नाही. म्हणून गरुडजी म्हणतात की प्रभू, जे तुमची भक्ती करत नाही अशी अधम लोक या नरक लोकाला का प्राप्त होणार नाही. आणि श्रोतेहो, पद्भ्याम चरणाभ्याम पाद्यरक्षिती पाद पहा. भगवान श्रीमन नारायणांना गरुडजी म्हणतायत की प्रभू, मृत्यूनंतरचं अद्भुत जग कसं असतं. तर बघा श्रोतेहो, मनुष्याच्या जीवनाच्या काही अवस्था सांगितलेल्या. आपण पहिले मनुष्य जीवनाच्या अवस्था समजून घेऊ, मग पुढे आपण पुढे क्रम आपण कथेचा वाढवू. तुम्हाला माहिती का आपल्या जीवनाच्या अवस्था किती आहे, तर एकूण आपल्या जीवनाच्या अवस्था आहेत 9. त्याच्यामधल्या 6 अवस्था आपण आत्ता बघून घेऊ आणि 3 अवस्था नंतरच्या अध्यायांमध्ये आपण पुढे बघूच, बरोबर. तर सगळ्यात पहिली अवस्था काय सांगितलेली, बाल. छोटंसं बाळ असतं ना, ती बाळ अवस्था आहे सगळ्यात पहिली. दुसरी अवस्था सांगितली कुमार. दुसरी अवस्था कोणती सांगितली आहे, कुमार. आपण म्हणतो ना, आता तो वयात यायला लागला म्हणजे त्याला कौमारत्व प्राप्त व्हायला लागले, ती कुमार अवस्था. तिसरी अवस्था सांगितली युवा अवस्था. कोणती अवस्था सांगितली, युवा, तरुण, युवा अवस्था. आणि श्रोतेहो, या युवा अवस्थेनंतर चौथी अवस्था सांगितली वृद्ध. कोणती सांगितली, वृद्ध. वय व्हायला लागून जातं, गुडघे भार घेत नाही, कंबर दुखायला लागते, खांदे दुखायला लागतात. आणि मग 5वी अवस्था काय सांगितली, आतुरकालीन अवस्था. अंथरुणावरती खिळून मनुष्य असतो, साधं जागचं उठता पण येत नाही. आणि त्याच्यानंतरची शेवटची अवस्था काय सांगितलेली आहे, मृत्यू. 6वी अवस्था काय सांगितली, मृत्यू. आणि मनुष्याचं जीवन जन्मापासून मृत्यूपर्यंतचं जीवन आहे. या जीवनामध्ये
मनुष्याने संसार करता करता भगवंताची भक्तीसुद्धा करायला पाहिजे. संसार करा ना, तुम्हाला संसार करायला नाही कोणीच म्हणत नाही आहे. सगळ्यांनीच संन्यास घेतला, सगळेच विरक्त होऊन गेले, तर ही सृष्टी चालेल तरी कशी? अरे संन्यासी व्यक्ती पण प्रापंचिकांच्या घरी येतात 12 वाजता, म्हणतात ओ भवती भिक्षांती. त्यांना पण माहिती की 2 वेळचं खायला भेटणार तर प्रापंचिकांच्याच घरी भेटणार. संन्यासी कुठे स्वतः घरी बनवतात नाही. ते पण म्हणतात की तुमच्याकडचं आम्हाला थोडंसं हे असेल ते शिदा वगैरे देऊन द्या, अन्न देऊन द्या, आम्ही तेच ग्रहण करून तुमच्याच नावाने भगवंताचं आम्ही नामसंकीर्तन करू, ज्यांनी पुण्य तुम्हाला सुद्धा प्राप्त होईल. म्हणून म्हटले श्रोते, धन्य गृहस्थाश्रमा. संन्यास आश्रमापेक्षा गृहस्थ आश्रम हा सगळ्यात श्रेष्ठ आहे, तो धन्य आहे, तो श्रेष्ठ आहे. त्यामधल्या सगळ्या सुखसुविधांचा आनंद घ्या, जीवनाचा आनंद घ्या. हे जीवन पुन्हा पुन्हा मिळणारं नाही आहे, पण हा सगळा आनंद घेता घेता त्याच्यामध्ये इतके गुरफटून जाऊ नका की आपण भगवंताला विसरून जाऊ. अरे 5 रुपयाची पतंग आणि 20 रुपयाचा दोरा, तरी पतंग उडवताना आपण किती काळजी घेतो. पतंग फाटायला नको, दोऱ्याचा गुंता व्हायला नको, अमुक नको, ढमुक नको, टमुक नको. एवढा अनमोल जन्म आपल्याला मिळालेला आहे. आपण कधी विचार करतो की आपल्या जीवनाचा गुंता व्हायला नको. म्हणून संसार करायचा नाही असं नाही, पण संसार करता करता त्या भगवंताचं मनामध्ये स्मरण आणि चिंतन ठेवायचं. काही लोक संसारामध्ये एवढे एकरूप होऊन जातात की त्यांना मृत्यूच्या समयात सुद्धा आठवतं की कोणाकडे 2 किलो गहू बाकी आहेत, कोणाकडे 5 किलो बाजरी बाकी आहे, कोण 200 रुपये आपल्याकडनं उसने घेऊन गेलेलं आहे, कोणाकडे चमचा राहिला आहे, कोणाकडे ताटली राहिलेली आहे, कोण चाळणी घेऊन गेलेलं आहे, कोण गाळणी घेऊन गेलेलं आहे. एवढ्या गोष्टी यांना आठवतात. म्हणजे मृत्यूच्या समयात श्रीमन्नारायण सांगताय गरुडजींना की मृत्यूच्या समयात पण तो विरक्त होत नाही की आता देह ठेवणार आहे, तरी त्याला चिंता कसली म्हणे प्रपंचाची. एक आजोबा होते, आतुर कालात असं दरवाजात त्यांना टाकलं होतं खाली. त्यांचे मान अशी दरवाजाकडे होती उंच असं, आणि दरवाजाकडे बघायचे आणि मुलांकडे बघायचे ना असं करायचे, गोल 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 दरवाजा, गोल 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 दरवाजाकडे बोट दाखवायचे. तर त्यांचे 2-3 मुलं होते. तर एक मुलगा त्यांचा हे होता, काय म्हणतो आपण त्याला, शिक्षक होता. त्याने थोडंसं डोकं वापरलं. तो डॉक्टर भावाला बोलला की अरे पप्पांना काहीतरी देवाचं नाव घ्यायचं आहे बघ, ते सारखं गोल गोल करतात. मग गोल गोल म्हणजे ब्रह्मांड, आणि असा बोट दाखवतायत म्हणजे त्या ब्रह्मांडातला तो जगतपती भगवंत. तर आपल्या बाबांना देवाचं नाव घ्यायचं आहे. जीवनात त्यांच्याकडनं काही राम राम म्हटलं गेलं नाही, काही श्याम श्याम म्हटलं गेलं नाही, काही कृष्ण कृष्ण म्हटलं गेलं नाही. सगळा प्रपंचातच त्यांचा वेळ गेला. मग एखादं तुझ्याकडे इंजेक्शन असेल तर बाबांना इंजेक्शन थोडी शक्ती आली तर त्यांना देवाचं नाव वगैरे घेता येईल. बरोबर. पोरांची काळपात ही की बाबांना शक्ती आली तर रामकृष्ण हरी म्हणून देह ठेवते, त्यांना सद्गती प्राप्त होईल. इंजेक्शन दिलं, थोडीशी इंजेक्शनची ताकद आली. ते मुलांना बोलले की केव्हापासून तुम्हाला सांगतोय की गोल गोल म्हणजे चाळणी आणि मागे बोट दाखवतोय म्हणजे राधाबाईंचं घर. ती चाळणी राधाबाईंना दिलेली आहे, तुम्ही आणली नाही राधाबाईंकडनं जाऊन चाळणी घेऊन या. इतकं संसारामध्ये एकरूप व्हायचं नाही. करायचा संसार कुठपर्यंत करायचा? वयाच्या 50, 55, 58 पर्यंत, 60 पर्यंत, 65 पर्यंत. अरे 65 नंतर तर तुम्हाला विरक्त होता आला पाहिजे. 65 नंतर पण जर तुम्ही विरक्त नाही होऊ शकले तर अंतिम समयात काहीच नाही होऊ शकत. हां, आपण काय म्हणतो, जन्माला आल्यानंतर छोटं बाळ असतं तर एवढ्या छोट्यापणी काय देव करायचं, अरे अजून तर आयुष्य पडलेलं आहे. एवढ्या छोट्यापणे काय देव करायचं, अजून तर आयुष्य पडलेलं आहे. थोडासा मोठा झाला की नोकरीला वगैरे लागतो, कामधंदा करायला लागतो, तोपर्यंत लगेच त्याचं लग्न होऊन जातं. शुभमंगल सावधान. मग काय होतं, पुढे प्रपंचात लागून जातो, तेव्हा पण देव होत नाही. मग कालांतराने काय होतं, 50, 55, 60मध्ये जात नाही तोपर्यंत मुलांचे लग्न होऊन जातात, नातू येऊन जातात. बरोबर. राहिला म्हातारपणाचा वेळ नातू सांभाळण्यात चालला जातो. आणि आपण काय म्हणतो, म्हातारपणात देव करू. म्हातारपणात म्हणजे आपण कधी देव करायचं म्हणतो, वयाच्या 75 वर्षानंतर आपण म्हणतो की आम्ही देव करू. पण वयाच्या 75 वर्षापर्यंत आपण टिकू याची गॅरंटी तर नाहीच आहे. काय भरोसा आहे? काही भरोसा नाही मृत्यूचा. पाण्यावरच्या बुडबुड्यापेक्षा आज माणसाचं जीवन नाजूक आहे. 5 वर्षाची पोरगी साखरी रोडची काल परवाची घटना, फुग्याशी खेळता फुगा फुटला का तिच्याकडनं गिळला गेला का काय विषय झाला माहीत नाही. टीव्हीला बातमी होती, ती मुलगी एक्सपायर झाली. बरोबर. तिचं काय वय होतं का एक्सपायर व्हायचं? मृत्यू न जाणे बाल तरुण वृद्ध अजान, कधीही मृत्यूला काही घेणं देणं नाही. तो फक्त निमित्ताला कारण बघतो. जेवायला बसले, पापड खाल्ला म्हणे घशात अडकला, खोकला आला, घोटभर पाणी पित नाही, तेवढ्यात हार्ट अटॅक आला. डॉक्टरकडे गेलो, डॉक्टरांनी बघितलं, गेले म्हणे. अशा सुद्धा घटना लोकांच्या आहेत. श्रीमन्नारायण गरुडजींना सांगतात, गरुडा, जोपर्यंत मृत्यू येत नाही तोपर्यंत हजारो तीक्ष्ण विषयुक्त बाण शरीराचं भेदन करून बाहेर निघून गेले शरीरातनं, तरी तो मनुष्य मृत्यूला प्राप्त होत नाही. आणि मृत्यूचा समय आल्यानंतर सुई टोचली, काटा मुडला
तेवढं निमित्त खूप झालं म्हणे गरुडा मृत्यूसाठी. मृत्यू फक्त निमित्ताला कारण शोधतो म्हणे. गरुडजींनी विचारलं खरंच प्रभू? तेव्हा श्रीमन्नारायणांनी सांगितलं, अरे 72 बाण भीष्म पितामहांच्या शरीरामध्ये लागले होते. 72 बाण शरीरातनं आरपार गेलेले होते. अर्धा बाण बाहेर यायचा, अर्धा बाण शरीरातनं बाहेर निघायचा. त्या शरशय्येवरती किती महिने झोपले? 6 महिने झोपून राहिले. 6 महिन्यानंतर त्यांनी देह त्याग केला. तर गरुडा, जोपर्यंत मृत्यू येत नाही ना तोपर्यंत मोठे मोठे संकट जवळून निघून जातील, पण प्राणांचं हरण होणार नाही, प्राण जाणार नाही, जीव जाणार नाही. आणि एकदा मृत्यू समीप आला ना गरुडा, की छोटंसं निमित्त पुरेसं होईल. अगदी म्हणजे सुई टोचण्या इतकं निमित्त गरुडा पुरेसं होऊन जाईल. म्हणून देवदेव आपण केव्हा करायचं म्हणतो? वयाच्या 75 वर्षानंतर. तुम्हाला आता 75 वर्षानंतरची अवस्था सांगतो मी. वार्धकी तनू होई जरा. वयाच्या 75 वर्षानंतर तुमचं शरीर तुमची साथ देईल, माझं शरीर माझी साथ देईल. इथं 35 जवळ येत नाही तोपर्यंत कंबर ढिल्ली पडून जाते. 60मध्ये कंबर तक धरेल. 75पर्यंत आपल्याकडनं राम राम तरी म्हटलं जाईल. होईल शक्य? नाही शक्य होणार. तरुणपणा आहे तोपर्यंतच तुम्ही सगळ्या गोष्टी, जोपर्यंत अविकल इंद्रियांनी युक्त शरीर आहे तोपर्यंतच तुमच्याकडनं सगळ्यात सत्कर्म म्हणा किंवा नामजप म्हणा किंवा भक्ती म्हणा, हे सगळं तेव्हाच होऊ शकेल. म्हातारपणामध्ये नाही होत. एक आजीबाई होत्या, त्यांच्याकडे गेलो होतो काहीतरी कारणाने मी. तर तिची मुलगी होती ना त्यांच्या घरातली, ती माझ्या शाळेमध्ये होती म्हणून तिचा माझा परिचय होता. तर ती मला हळूच कानामध्ये बोलली, आजी काय म्हणताय नीट ऐका म्हणे. आजी काय म्हणताय नीट ऐका म्हणे. आता आजींची अवस्था अशी की असंच 75-80 पर्यंत जवळजवळ वय होऊन गेलेलं. दातं वगैरे सगळे गेलेले होते बरं का. आपण बोळकं म्हणतो ना तसं झालेलं होतं पार. आणि आजी काय म्हणायच्या बसल्या बसल्या, आम 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 आम. आजींना म्हणायचं होतं राम. आजींकडनं काय म्हटलं जायचं? आम. पण श्रोतेहो, तुम्हाला गंमत सांगतो, आजी जरी आम म्हणत होत्या तरी त्यांचा भाव राम म्हणण्याचा होता. म्हणून त्यांना फल राम नामाचाच मिळेल. वाल्या कोळीकडनं राम राम म्हटलं जात नव्हतं, त्याने मरा मरा म्हटलं, पण भाव होता राम नामाचा. म्हणून त्याचा मोक्ष झाला, त्याचा उद्धार झाला. तुम्ही उच्चारण कसं करताय हे भगवंत कधीच बघत नाही. छोटंसं बाळ आहे तर ते तो तोडकं मोडकं बोलणारे, बोबडं बोलणारे, आपल्याला त्याचं बोलणं कळत नाही, पण त्याची आई बरोबर समजून घेते की त्याला काय म्हणायचं आहे, त्याला काय तो काय म्हणतोय. बरोबर आईला बरोबर समजून जातं. तसं भगवंताला बरोबर कळून जातो आपला भाव. मग सांगण्याचं तात्पर्य हेच आहे श्रोतेहो, प्रथम अर्जिता विद्या. सगळ्यात पहिले मनुष्याने विद्या अभ्यास करून घ्यायला पाहिजे. लहानपणा आहे ना, अभ्यासाची दिवस आहे ना, तोपर्यंत अभ्यास करून घ्या. मी गुरुकुलामध्ये असताना अभ्यास खूप पक्का केला. आज मला मूळ ग्रंथाची आवश्यकता लागत, तेवढा कॉन्फिडन्स येऊन गेलेला आहे की आत्तापर्यंत जवळजवळ 300च्या वरची सिरीज चालू आहे माझी. 305-306 चालू आहे कथांची. तर अभ्यास प्रामाणिक करायला पाहिजे. आणि आजचं जे जग आहे ना, बुद्धिवान व्यक्तीलाच लोक किंमत देतील आणि बुद्धिवान व्यक्तीलाच लोक आदर देतील. ज्याच्याकडे टॅलेंट आहे तो पुढे जाणार आहे. कारण आजचा काळ हा टॅलेंटचा आहे. सगळी टेक्नॉलॉजी आहे. तुम्ही त्या पदावर आणि त्या खुर्चीवर बसल्यानंतर जर तुम्हाला उंचतन समजत नसेल तर तुम्हाला त्या पदावरती कोण बसू देणार आहे? बरोबर आहे ना. सगळी यंत्रणा डिजिटल झालेली आहे. म्हणून विद्यार्थ्यांसाठी सूचना श्रीमन्नारायण करतायत की विद्यार्थ्यांनी विद्या अभ्यासाच्या वेळेला अजिबात आळस करायला नको. त्यांनी विद्या जीवनामध्ये खूप मनुष्याला तारून नेणारी ठरते, तारणहार ठरते. म्हणून ज्ञानाचं खूप महत्त्व आहे. तर जीवनाच्या पहिल्या टप्प्यामध्ये जन्माला आल्यानंतर साधारणतः 25 वर्षापर्यंत प्रचंड ज्ञान अर्जन करून घ्या. जास्तीत जास्त भाषांचं सुद्धा ज्ञान अर्जन करा. कारण ज्यावेळेला आपण दुसऱ्या प्रांतात जातो, दुसऱ्या देशात जातो, तेव्हा आपली मराठी आणि आपली हिंदी तिथे उपयोगात येत नाही. त्या ठिकाणी त्यांच्या भाषासुद्धा आपल्याला जमल्या पाहिजे. म्हणून ज्ञान प्रचंड बुद्धिमत्ता. आणि त्याच्यानंतर सांगितलं आहे द्वितीय अर्जिता धनम. वयाच्या दुसऱ्या टप्प्यात जोपर्यंत शरीर चालतंय फिरतंय कष्ट होत आहे तोपर्यंत खूप पैसा उभा करून घ्या. कारण पैसा काळाची गरज आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला पैसा लागणार आहे. जीवन जगायचं आहे. आपण विरक्त नाही आहे. आपल्या मागे प्रपंच आहे. म्हणून धनाचा संचय करून ठेवा. मग काय सांगितलंय? तृतीय अर्जिता पुण्यम. जो धनाचा संचय केला आहे त्यातलं थोडंसं धन धर्मासाठी लावा, सत्कर्मासाठी लावा. आणि वयाच्या 50 वर्षानंतर संसारातनं विरक्त होऊन जा आणि भगवंताच्या भक्ती मार्गाकडे वळून जा. कारण जन्माला येऊन 50 वर्ष भक्ती झाली नाही आहे, आता आपल्याकडे कमी दिवस उरले असं मनात आणून वयाच्या 50 वर्षानंतर भगवत भक्तीच्या मार्गावर मनुष्याने चालायला पाहिजे. अर्थातच त्याने संसारातनं विरक्त व्हायला पाहिजे. बघा ना तुम्ही, 51 52 50 नंतरची गिनती पण सांगते की आता तू वानप्रस्थ आश्रमामध्ये प्रवेश कर. आता संसारात जास्त तू आता लुडबुड करू नको, जास्त लक्ष घालू नको. पण श्रीमन्नारायण सांगता की गरुडा 51-52 मध्ये संसार कोणाचकडनं सुटणार नाही, कोणाचकडनं सुटत पण नाही.
कमीत कमी जास्तीत जास्त लास्ट सांगितलं आहे वयाच्या 68 वर्षापर्यंत संसार करा, त्याच्यानंतर तरी प्रामाणिक विरक्तता तुमच्यामध्ये आली पाहिजे, म्हणजे आतून आंतरिक विरक्तता आली पाहिजे. 68 म्हणजे खूप जास्त मुदत देऊन दिली. गव्हर्नमेंट पण म्हणतात 58 झाला का रिटायर. तर श्रीमंत नारायण गरुडजींना सांगताय चतुर्थम किंकरेशसी, अरे एकदा 70 नंतर 70-75 जर उलटून गेलं ना गरुडा, काहीही होणार नाही. साधं 2 पावलं चालून बाजूच्या घरात जाऊन एखादी भागवत कथा ऐकणं किंवा गरुड पुराणची कथा ऐकणं पण म्हातारे व्यक्तीकडनं शक्य होणार नाही. कोणाचा आधार घेतल्याशिवाय एक पाऊलसुद्धा टाकणं शक्य होत नाही. आणि श्रोत्यो, परमार्थात जेवढं वय वाढतं ना तेवढी किंमत वाढत जाते, संसारात जेवढं वय वाढतं ना तेवढी किंमत कमी व्हायला लागते. बघा तुम्ही, वयस्कर लोक जर जास्त घरात असं मध्ये मध्ये करायला लागले ना, नातूसुद्धा अपमान करायला लागतात, सुनासुद्धा अपमान करायला लागतात. कारण संसाराचा नियमच आहे. संसारात वय वाढत गेलं ना, माणसाला वाटतं माझी किंमत वाढली पाहिजे, पण संसाराचा नियम आहे वय वाढत गेलं का किंमत कमी होत जाते. आणि परमार्थाचा नियम आहे वय वाढत गेलं की किंमत वाढत जाते. म्हणून मनुष्याने विरक्त व्हायला पाहिजे आणि भगवंताच्या भक्तिमार्गामध्ये वळायला पाहिजे. कारण श्रोतेहो, जे भगवंताचे भक्त आहे त्यांना यमाचे दूत दर्शन देत नाही. आणि जे पापी जीव भगवंताची भक्ती करत नाही, असे जे जीव असतात, असे जे लोक असतात, यांना मृत्यूच्या वेळेला अनेक प्रकारचे व्याधी उत्पन्न होतात, मानसिक आजार उद्भवतात आणि त्याच्याने त्यांना अनेक प्रकारच्या कष्ट प्राप्त होतात. आणि आपल्या आप्तेष्ट बंधू बांधवांनी वेढलेला तो जीव सगळ्यांच्या देखत देह ठेवतो. ज्या वेळेला त्याचा देह प्राण निघण्याची वेळ येते त्यावेळेला 2 यमाचे दूत भयंकर त्या ठिकाणी येत असतात. हे दूत असे आहेत की यांचे नेत्र अतिशय रक्तवर्णाचे आहेत, उंच आहेत, धिप्पाड आहेत, बलदंड शरीराचे आहेत, काळे कभिन्न आहेत आणि बलदंड आहेत. त्यांनी परिधान केलेला जो मुकुट असतो त्या मुकुटाला असलेल्या भयंकर त्या शिंगांमुळे आणि त्यांच्या तीक्ष्ण सुळे असलेल्या त्या दातांमुळे चिडलेल्या अवस्थेमध्ये ते अजून भयंकर भयानक दिसतात. अशा त्या भयानक यमदूतांना बघून तो पापी जीवात्मा थरथरा कापायला लागतो. आणि श्रोतेहो, पाशामध्ये बद्ध असलेला तो जीवात्मा प्राण त्याग करण्याच्या वेळी आपले डोळे उलटे करतो. मल आणि मूत्र या गोष्टींचा तो यमाच्या भीतीने, यमदूतांच्या भीतीने त्याग करतो. श्रोतेहो, हजारो विंचू एकाच वेळेला एकाच जागेवरती दंश करावेत, चावा घ्यावेत. त्या वेळेला जेवढ्या यातना होतील तेवढ्या यातनांची कल्पना करा, म्हणजे तुम्हाला समजेल की मृत्यूच्या वेळेला किती यातना त्या मनुष्याला होत असतात. श्रीमंत नारायण गरुडजींना सांगतात, गरुडा, पायामध्ये घुसलेला काटासुद्धा बिना कष्ट बिना यातना निघत नाही. मातेच्या गर्भापासून इतके वर्ष ज्या आत्म्याने आपल्या शरीरामध्ये निवास केलेला आहे, पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत जो आत्मा चैतन्य रूपाने विद्यमान आहे, तो एवढ्या सहजासहजी हे देह सोडत नाही. तर यमाचे दूत त्याला पाशामध्ये बद्ध घेऊन बलपूर्वक त्याला ओढून काढतात. आणि असा तो जीवात्मा बलपूर्वक ओढून काढल्यानंतर अनेक प्रकारच्या यातना होतात, अनेक जन्मांची स्मृती जागृत होते आणि तसा तो त्या शरीरातनं बाहेर पडत असतो. नंतर यमदूत त्याला शीघ्रगती यमलोकात घेऊन जातात. त्या ठिकाणी त्याला यमलोक दाखवतात, नरक लोक दाखवतात. त्याला सांगतात की तू जीवनपर्यंत बोलला ना की नरक नसतो, नरक नसतो, आता डोळे भरून तो नरक लोक तू बघून घे. कशा कशा प्रकारे पापी लोकांना शिक्षा दिल्या जातात ते पण तू बघून घे. आणि श्रोते हो, हे सगळं पाहून झाल्यानंतर त्याला पुन्हा या भूतलावर त्याच्या घराजवळ आणून सोडत असतात. का बरं? तर तुझी अजून पण संसाराची तृष्णा भागली नाही आहे ना. 13 दिवस तुझ्या घराच्या आजूबाजूला फिर तू, तुझे नातू बघ, तुझ्या सुना बघ, तुझे मुलं बघ, त्यांचा संसार बघ, त्यांना बघून तू आनंद घे. पण एकदा तुझं 13वं झालं की तुला मरकटाप्रमाणे बंदिस्त करून आम्ही ओढत ओढत यमाच्या मार्गावरती तुला 86,000 योजनांपर्यंतचा प्रवास तुझ्याकडनं आम्ही करून घेऊ, तेव्हा मात्र आम्ही तुझं ऐकणार नाही. असं म्हणून त्या जीवात्म्याला पुन्हा त्याच्या घरी द्वारदेशेचं आणून ठेवत असतात ते यमाचे दूत. आणि यमाचे दूत पाशामध्ये बद्ध करून त्याला सोडून चालले जात असतात. पाशामध्ये बद्ध करून म्हणजे पाश असं देवाचं इन्स्ट्रुमेंट आहे की त्याच्यामध्ये बद्ध केल्यानंतर तो दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करू शकत नाही. सीम काढून घेतलं आणि त्या सीमला एखादी क्लिप लावून दिली तर ती क्लिप लावल्यामुळे ते सीममध्ये इन्सेट होईल का? नाही होणार. तर ती क्लिप म्हणजे तो पाश आहे. याच्यापेक्षा सोप्या भाषेत गरुड पुराण तुम्हाला दुसरं कोणी समजावून सांगू शकत नाही, म्हणून स्पेशालिस्टच लागतो. तर त्या पाशामध्ये बद्ध करून ठेवतात आणि तो जीव आजूबाजूला घुटमळ करतो.
आपण काय बोलतोय ते ऐकतो. गरुड पुराणाची कथासुद्धा श्रवण करतात. त्या गरुड पुराणाच्या कथेने प्रेताला सुद्धा मोक्ष प्राप्त होतो. ते सुद्धा अदृश्य रूपाने श्रवण करतात. त्यांना आनंद होतो. कसा आनंद होतो? जिवंतपणे आमच्या मुलांनी आमच्या सुनांनी आमची एवढी सेवा केली आणि आमच्या मृत्यूच्या उपरांत आम्हाला आमचं कल्याण व्हावं, आम्हाला ऊर्ध्वगती प्राप्त व्हावी, आमचा मोक्ष व्हावा, याच्यासाठी त्यांनी गरुड पुराणाचं आयोजन केलं. अहो सगळेच लोक गरुड पुराण लावतात का बरं? नाही लावत. हां, पण या गरुड पुराणाने त्या प्रेतांचा सुद्धा मोक्ष होतो, त्या प्रेताला आनंद प्राप्त होतो, त्याचं दुःख निरसन होतं, तो सुद्धा मायेतनं मुक्त होतो आणि स्वर्गमोक्षाची प्राप्ती करतो. म्हणून हे खूप महत्त्वाचं असतं. तर ते अदृश्य रूपाने असतात. म्हणून गेलेल्या व्यक्तीबद्दल आपल्याकडे एक नियम आहे की वाईट बोलायचं नाही. समजा एखादा वाईट व्यक्ती जरी गेला असेल तर त्याच्याबद्दल वाईट बोललं जात नाही. रावणाच्या मृत्यूनंतर बिभीषण काहीतरी वाईट बोलला होता, तर प्रभू रामचंद्रांनी सांगितलं होतं की माझा शत्रू संपला तर माझं वैर पण संपून गेलं. गेलेल्या व्यक्तीबद्दल चांगलं स्तुती करायची त्याची आणि शोक नाही करायचा. आपण शोक केला ना, त्या जीवात्म्याला पण आपण शोक केला की मग त्याला पण शोक येतो, मग त्याला पण रडू येतं. आपण त्यांना बघू शकत नाही, पण त्यांचं आपल्याकडे लक्ष असतं, ते आपल्याला बघू शकतात, कारण त्यांना यातना देह प्राप्त झालेला असतो, जो आपल्यासारख्या मनुष्य देहाला तो दिसत नाही. जे पशु असतात ना त्यांना पण ते दिसतात, यमाच्या दूतांना पण ते दिसतात, फक्त आपल्याला ती शक्ती प्राप्त नसते. हां, काही तांत्रिक लोक असतात, त्यांनी ती शक्ती प्राप्त केलेली असते, त्याच्यामुळे त्यांना प्रेतात्मे पण प्रत्यक्षरित्या दिसतात. मग काय करायचं श्रोतेहो, या एवढ्या 10 दिवसांमध्ये आपल्या माठाखाली पाणी साचतं ना, थेंब 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 पाणी. आता माठ असेल तर ठीक, नाही तर मग जे भांडं असेल त्याच्या खाली जर पाणी साचत असेल तर ते पाणी, खास करून तर माठाच्या खालचं पाणी, साचलेलं पाणी, रात्रभर जे पाणी साचतं ते सकाळी पारशाने उठल्यानंतर कोणी पण व्यक्तीने हातामध्ये घेऊन दरवाजामध्ये, पायरींवर, थोडंसं अंगणामध्ये ते पाणी प्रोक्षण करायचं असतं. अजून सांगतो तुम्हाला, त्या पाण्यामध्ये एक रुमाल घ्यायचा, चांगला रुमाल, पांढरा किंवा कुठल्याही रंगाचा रुमाल, पण स्वच्छ रुमाल, तो बुडवायचा आणि बाहेर नेऊन उंबरठ्यावरती किंवा पायरीवरती किंवा एका बाजूला तो पिळायचा. याच्याने काय होतं माहिती आहे का? त्या गेलेल्या जीवात्म्यांची तृप्ती होत असते. एके चास्मत कुले जाता पुत्रा गोत्रीनो मृता ते गृणंतुमया दत्तम वस्त्र निष्पीडनो मोदकम. हे जे माठाखालचं उदक आहे ना, हे त्या प्रेतात्म्यांना तृप्ती देणारं असतं, म्हणून त्याचं सिंचन करायचं असतं. एके चास्मत कुले जाता पुत्रा गोत्रीनो मृता. एखाद्याला गोत्र माहिती नसेल, एखाद्याला कुळ माहिती नसेल, एखादा पुत्रिक मेला असेल, एखादा दुर्घटनेने वाईट याच्याने मेला असेल, तर त्याला सुद्धा तृप्ती या माठाच्या पाण्याने होत असते. म्हणून या गोष्टी करायच्या असतात. आणि अशा प्रकारे 13 दिवसांपर्यंत त्या प्रेताचं स्वतःच्या घरामध्ये आगमन होत असतं, तो स्वगृही राहत असतो. त्याच्यानंतर त्या यमाच्या मार्गावर 13 झाल्यानंतर रोज 247 योजनांपर्यंतचा प्रवास करावा लागतो. रोज किती चालावं लागतं? 247 योजन एवढा प्रवास करावा लागतो. आणि एवढा हा प्रवास करत असताना मार्गामध्ये 16 प्रकारचे नगर लागतात. किती प्रकारचे नगर लागतात? कोणते कोणते नगर लागतात? 16 प्रकारचे. मी नाव म्हटलं का तुम्ही 1, 2 असं संख्या मोजायची बरं का. सौम्यपूर, सौरिपूर, नरेंद्र भवन, गंधर्वपूर, शैलागम, क्रौंचपूर, क्रूरपूर, विचित्र भवन, बौवापदपूर, दुःखदपूर, नानाक्रंदपूर, सुतप्त भवन, रौद्रपूर, पयोदर्शन, शेताढ्यपूर आणि 16वं बहुभीतीपूर. 16वं कोणतं आहे? बहुभीतीपूर. मग याला 16व्याला बहुभीतीपूर असं का बरं नाव दिलं आहे बरं? याच्या मागचं काय कारण? त्याचं नाव असं का दिलं बहुभीतीपूर? आलं का तुम्हाला लक्षात? याच्या पुढचं जे नगर आहे ते यमपूर आहे, जिथे पापी जीवात्म्यांना शिक्षा या दिल्या जात असतात. म्हणून त्याच्या अलीकडचं बहुभीतीपूर आहे की तिथे पोहोचल्यानंतर ते पापी जीवात्मे खूप घाबरतात. त्यांना भयंकर भीती वाटते की आता आमचा हिशोब, पाप पुण्याचा हिशोब होईल, आता आम्हाला थोड्या वेळाने यमाच्या दरबारामध्ये हजर व्हावं लागेल. म्हणून त्यांना खूप भीती वाटते आणि त्यांना भीती वाटते म्हणून त्या नगराचं नाव ठेवलेलं आहे बहुभीतीपूर. काय नाव ठेवलेलं आहे? बहुभीतीपूर. आता मी तुम्हाला छोटंसं एक उदाहरण सांगतो. बघा तुम्ही, आपण शाळेमध्ये 4थी 5वीला होतो बरोबर. आपल्या शाळेच्या वया अपूर्ण राहायच्या. आपल्याला शाळेत जायला हिंमत व्हायची का? भीती वाटायची ना. सर वया तपासतील, मॅडम वया तपासतील. आपण कसं बोलायचो आपल्या मैत्रिणींशी? बाई ग, माझी तर गणिताची वही अपूर्ण आहे, आज जर वया तपासल्या चढ्या भेटतील. मग मला सांगा, शिक्षक 4 छड्या मारतील
याच्यामुळे आपल्याला इतकी भीती वाटायची की आपण शाळेत जायला असं टाळून द्यायचो. कधी कधी पोटात दुखतं सांगून द्यायचो, कधी डोकं दुखतं सांगून द्यायचो. शाळेत जाणं आपण टाळायचो. का बरं? 2 छड्या 4 छड्या मिळतील म्हणून. बरोबर? तिथं नरक लोकामध्ये एवढी दुर्गती होते की तिचं वर्णन शब्दात मनुष्य करू शकत नाही. तर या पापी जीवात्म्यांना सगळे पाप आठवतात आणि मग थरथरा कापतात. आता केलेलं आहे तर ते त्याचं फल भोगावं लागेल. त्याच्यामुळे त्या पापी जीवात्म्यांना खूप भीती वाटायला लागत असते. म्हणून त्या नगराचं नाव काय दिलं आहे? बहु भीतीपूर. आणि श्रोते हो, या ठिकाणपर्यंत ते बहुभीतीपुरापर्यंत किंवा जाऊन पोहोचतात. 11.5 महिने झाले की तिथपर्यंत जाऊन पोहोचतात, बहुभीतीपुरापर्यंत जाऊन पोहोचतात. आणि श्रोते हो, याच ठिकाणी याचबरोबर गरुड पुराणाच्या कथेचा पहिला अध्याय आपला परिपूर्ण झाला आहे. आपण आज दुसरा अध्याय आणि तिसरा अध्याय पण बघून घेऊ, कारण आपल्याला अध्याय घ्यावे लागतील, त्याशिवाय होणार नाही. तर हा यमाचा जो मार्ग आहे तो कसा आहे? 86,000 योजन. किती योजन? 86,000 योजन. 86,000 योजन म्हणजे त्याला गणिताच्या भाषेमध्ये जर बोलायचं म्हटलं तर 15,36,00,000 किलोमीटर. म्हणजे सूर्य जितका लांब आहे त्याच्यापेक्षा 1,36,000 किलोमीटर जास्त. तर एवढा हा मार्ग आहे. 247 योजन रात्रंदिवस वायूच्या वेगाने प्रेताला प्रवास करावा लागतो, तेव्हा वर्षभरामध्ये हा मार्ग परिपूर्ण होत असतो. हा मार्ग म्हणजे एकदम आपला साक्री रोडचा नॅशनल हायवे तसं नाही आहे. हा मार्ग खूप दुर्गम आहे. या मार्गामध्ये काही ठिकाणी असिपत्र नावाचं अरण्य लागतं. त्या असिपत्राच्या अरण्यातनं म्हणून त्या प्रेतात्म्या जीवांना पाशामध्ये बद्ध करून ते यमाचे दूत घेऊन जातात. बरं, आता आपण मनुष्य आहोत आणि मध्येच रस्त्यामध्ये काही काट्याचं झाड वगैरे आलं तर आपण फांदी बाजूला करू, रस्त्यामधली काट्याची फांदी उचलून बाजूला टाकू. तसं ऑप्शन यांच्याकडे नसतो. हे पाशामध्ये बद्ध असतात. हे बिचारे स्वतःला वाचवण्यासाठीचा प्रतिकार करू शकत नसतात. अस्थिपत्र, अस्ति म्हणजे तलवार, पत्र म्हणजे पातं. तलवारीच्या पात्याप्रमाणे ज्या झाडाचे पानं आहेत असे वन, असे जंगल सुद्धा त्या पापी जीवात्म्यांना यमाच्या दूतांसोबत पार करावे लागतात. यमाचे दूत छाया स्वरूप धारण करतात. त्यांना उष्णतेचा पण त्रास होत नाही, त्यांना चटके पण बसत नाही आणि त्यांना या असिपत्र आदी वनांचा त्राससुद्धा होत नाही. या वनांमध्ये म्हणजे त्या जंगलांमध्ये बऱ्याच ठिकाणी दावाग्नी पेटलेला असतो. दावाग्नी म्हणजे वनवा, भयंकर मोठी आग, ज्याची उष्णता या जीवांना, पापी जीवात्म्यांना पीडा ती भोगावी लागत असते. पुन्हा परत मार्गामध्ये अनेक प्रकारच्या दर्या आहेत, डोंगर आहेत, नद्या आहेत, त्याच्यानंतर चढ उतार करावे लागतील असे पहाड आहेत, टेकड्या, पहाड, डोंगर आहेत. असा हा मार्ग आहे. कुठे रक्ताचा पाऊस पडतो, कुठे गरम पाण्याचा पाऊस पडतो, कुठे बर्फाचा पाऊस पडतो, कुठे दगडांची वृष्टी होते. असा हा दुर्गम मार्ग यमाचा आहे. मार्गामध्ये अनेक ठिकाणी कावळे, घुबड, गिधाड असे तीक्ष्ण चोच असलेले प्राणी त्या पापी जीवात्म्यांच्या चेहऱ्यावर, शरीराच्या अवयवांवरती चोचेने वार करून त्यांचं मांस ओरबाडून खात असतात. ते भक्षण करत असतात. कारण मृत्यूच्या उपरांत यातना देह प्राप्त होतो. यातना देह म्हणजे यातना तर तेवढ्याच होतील जेवढ्या या देहाला होतात, पण हा देह डिस्ट्रॉय होऊन जातो. म्हणजे हा नष्ट होणारा देह आहे. तो देह अनब्रेकेबल असतो. आता आपला या गोष्टीवर विश्वास बसत नाही, पण आपल्यासारखा मनुष्य अनब्रेकेबल वस्तू बनवू शकतो. ज्याने मनुष्य बनवला तो आपल्यापेक्षा ॲडव्हान्स तर असणारच आहे ना. आपली टेक्नॉलॉजी एवढी सुप्रीम आहे तर आपल्यापेक्षा देवाची टेक्नॉलॉजी सुप्रीमच असणार आहे, कारण आपल्याला त्याने बनवलं आहे. सृष्टी पण तर त्याचीच निर्माण केलेली आहे. त्याच्यामुळे ते यातना देह जे असतं ते अनब्रेकेबल असतं. यातना खूप होतात पण जीव मात्र जात तेवढी पक्की गॅरंटी आहे. किती काही केलं तर जीव जाणार नाही, ते भोगावंच लागतं. ते यातना देह असतो. तर यातना खूप होता बरं का, पण असा मनात विचार नाही करायचा की यातना देह मिळाला. त्याचं नावच यातना देह आहे की जो यातना तर पुरेपूर देईल पण नष्ट होणार नाही. मग बऱ्याच ठिकाणी यमाचे दूत काय करतात, जेव्हा एखाद्या पर्वतावरती घेऊन जातात तर त्या पर्वतावरनं त्या पापी जीवात्म्यांना असं ढकलून देतात खाली की जसं आपण एखादा दगड सहज म्हणून खाली टाकून द्यावा. किंवा आपल्याकडे ओझं आहे आणि आपल्याला जिना उतरायचं, आपण काय म्हणतो, पाण्याची बाटली खाली टाकून देतो मी, सगळा जिना उतरून झाला की ती पाण्याची बाटली मी उचलून घेईल माझी. तसं ते त्या पापी जीवात्म्यांना, पाशामध्ये बद्ध केलेल्या पापी जीवात्म्यांना यमाचे दूत अक्षरशः डोंगरावरनं सुद्धा ढकलून देत असतात. आणि खाली उतरल्यानंतर ते पुन्हा त्यांचा पाश हातात धरतात आणि गाई, बकरीला किंवा माकडाला जसं तो मदारी घेऊन जातो तसं त्यांना ओढत ते घेऊन जातात. यमाचे दूत अत्यंत निर्दयी आहे. त्यांच्यामध्ये कुठल्याच प्रकारची दया किंवा करुणा नाही, कारण त्यांचं जे डिपार्टमेंट आहे ते पापी लोकांना शिक्षा देण्याचं आहे. आपण जर इथे कोणावर दया दाखवली नाही तर मृत्यूच्या उपरांत आपल्यावरती ते यमाचे दूत बिलकुल दया दाखवत नाही. अशा प्रकारे तो यमाचा मार्ग पार करावा लागतो. महामार्गे गमन करी प्रेत
दिवा रात्र बुभुक्षित, दिवसा खायला देत नाही. मग रात्री देतात का? रात्री सुद्धा खायला देत नाही. दिवा रात्र बुभुक्षित असे पत्रादी वने बहुत दुःख अत्यंत तेने पावे. अत्यंत दुःख त्याला प्राप्त होतं. तो यमाचा मार्ग खूप बिकट असा मार्ग आहे. तो मार्ग साधासुद्धा मार्ग नाही आहे. अरे रस्त्यामध्ये अनेक प्रकारचे विषारी प्राणी म्हणजे विषारी जीव चावा घेत असतात. काही काही ठिकाणी मधमाशा चावा घेत असतात. तर अशा प्रकारचा तो मार्ग फार भयंकर आहे. क्षुधा तृषेची पीडा फार. क्षुधा आणि तृषा म्हणजे भूक आणि तहान, तिच्याने पण खूप त्या प्रेताला पीडा प्राप्त होते. आणि ऐसे प्रेत पावे यमपुर 86,000 300 तीन उपर योजने. आणि अशा प्रकारे इतका त्रास सहन करून ते प्रेत कुठे जाऊन पोचतं? यमपुराला जाऊन पोचतं. किती अंतर चालावं लागतं? 86,000 किलोमीटर. इतके 86,000 किलोमीटर लक्षात ठेवा बरं का. इतके अंतर यमलोकासी भूलोकाहून प्रेता जावयासी 247 योजनांचे प्रति दिवशी चालावे लागे. किती योजन चालावं लागतं रोजचं? दिवस रात्र मिळून 247 योजन. क्षणभर पण ते यमाचे दूत विश्रांती घेऊ देत नाही. 1 महिना चालल्यानंतर त्यांना फक्त काही वेळाची विश्रांती भेटत असते, ती म्हणजे 12 वाजेपासून ते 1:30 वाजेपर्यंतची. त्याच्यानंतर पुन्हा प्रवास चालू होत असतो. मग 1 महिना त्यांना कंटिन्यू चालावं लागतं. महादुःख मार्गी पावत यमपाशे बद्ध नित्य. हा ऐसे रुदन करीत स्वग्रह तेजोनी यमपुरी जाई. रडतं ते प्रेत, रुदन करतं आणि हाहाकार करत घर सोडून मात्र ते यमाच्या मार्गावरती यमलोकाचा प्रवास एकटाच करत असतं. त्या ठिकाणी कोणीही त्याचं येत नाही. त्यावेळेला यमाच्या दूतांचा आणि त्याचा संवाद होतो. यमाचे दूत त्याला विचारतात, तुझी पत्नी कुठे आहे? तुझा पुत्र कुठे आहे? तुझे मित्र कुठे आहेत? दारागृह पुत्र यात वय गेले समग्र. नित्यान्नदान परोपकार नाही लव मात्र खर्चिले. अरे माझा मित्र, माझी बायको, माझी मुलं, माझा घर, माझा संसार, माझं 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 म्हणण्यातच तुझं सगळं आयुष्य तू खर्च करून टाकलं. तू अन्नदान केलं नाही, तू परोपकार केला नाही, तू दुसऱ्यासाठी थोडा पण तुझा देह झिजवला नाही. लव मात्र न खर्चिले. धनाचा पण तू दानासाठी किंवा धर्मासाठी उपयोग केला नाही. तुझं पुण्य तू काहीच कमवलं नाही, म्हणून तुला हा त्रास होतोय. ते यमाचे दूत पण म्हणतात की तुम्हाला हा त्रास होतोय त्याचं कारण आम्ही नाही, तुम्ही केलेलं तुमचं कर्म आहे. जर पुण्य असतं तर तुम्हाला दक्षिण लोकाने आम्हाला दक्षिण मार्गाने तुम्हाला घेऊन जाण्याची आम्हाला काही गरज पडली नसती. आम्ही तुम्हाला दुसऱ्या सुख देणाऱ्या मार्गाने घेऊन गेलो असतो, असं ते सांगतात. ज्या पुरुषाने धनसंचय केला त्याच्या जीवितवान वय धिक्कारी प्रेतमय दुःख समय प्राप्त झाला. तू धनसंचय खूप केला पण धनाचा धर्मासाठी उपयोग केला नाही. गोरगरिबांना मदतीसाठी उपयोग केला नाही. कोणाच्या भल्यासाठी उपयोग केला नाही. एखादा गरीब व्यक्ती असेल आणि त्याची तब्येत बरी नसेल तर त्याला डॉक्टर दवाखान्यासाठी तुझे 2 पैसे तू खर्च केले नाही. म्हणजे धर्म हा केलाच नाही, दान केलंच नाही किंवा परोपकार केलेच नाही, फक्त धनाचा संचय केला. म्हणून तुला हा दुःखाचा समय प्राप्त झाला, म्हणून तुला हे दुःख प्राप्त होतं आहे. म्हणून धर्मासाठी संपत्ती लावायची. म्हणून थोडंसं पैसा आहे ना मनुष्याने, म्हणजे 100 रुपये असतील 100 रुपयातले 10-20 रुपये तरी आपले सत्कर्मासाठी किंवा गोरगरिबांसाठी खर्च झाले पाहिजे. त्याच्याने आपलं काय वाढतं? पुण्य वाढतं. हा पण एक प्रकारचा टॅक्स आहे. याला आपण पारमार्थिक टॅक्स किंवा ईश्वरी टॅक्स असं आपण म्हणू शकतो. म्हणती कोठे धन कोठे पुत्र कोठे जाया सुलक्षण. म्हणजे तुझी सुलक्षण पत्नी कुठे आहे? तुझं धन कुठे? एवढं धन कमवलं ते धन कुठे आहे तुझं? इथे घेऊन आला का तू सोबत? ते धन कुठे आहे? तुझा मुलगा कुठे आहे? तुझा मित्र कुठे आहे? कोठे मित्र कोठे बंधूजन. कुठे बंधू बांधव आहेत? कुठे तुझा मित्र आहे? कोण तुझ्यासोबत? आता तुझं धन पण तुझ्यासोबत नाही आहे. म्हणून धनाचा उपयोग धर्मासाठी केला असता तर कमीत कमी धर्म तुझ्यासोबत राहिला असता. त्याच्यासोबत धर्म आहे, त्याला यमाचे दूत त्रास देत नाही. म्हणून मनुष्याने धर्म हा करायला पाहिजे, याचं खूप महत्त्व आहे. भक्ती विरहित धनवान बहुत पावले निरयस्थान. जयसा पांथया वाचुनी पांतस्त जन दुःख पावे. गरुडा, जे भक्ती करत नाही, जे भक्ती विरहित आहे असे धनवान कित्येक नरक लोकाला प्राप्त होतात. म्हणून धनासोबत धर्मसुद्धा मनुष्याकडनं व्हायला पाहिजे. धनासोबत भगवंताचं नामजपसुद्धा मनुष्याकडनं व्हायला पाहिजे. किंबहुना धनाचा उपयोग तरी सत्कर्मासाठी सदाचारासाठी मनुष्याने करायला पाहिजे. ते सुद्धा मनुष्याचं पुण्यवर्धन करणारं ठरतं. यास्तव लौकिकाचार केला न धर्मत्वा आचरिला. तू धर्माचं आचरण केलं नाही म्हणून क्लेश हे तुझला करावे आम्हाला गती. तू धर्माचं आचरण केलं नाही ना म्हणून तुला एवढे क्लेश एवढं दुःख आम्हाला द्यावं लागतं.
आहे असं ते यमाचे दूत त्या प्रेतात्म्याला सांगतात. हा यमदूतांचा आणि त्या प्रेताचा संवाद चालू आहे बरं का. तर यमदूतांचं आणि प्रेताचं बोलणं चालू आहे, हे लक्षात घ्या. पुढे शैलागमपुरी यमदूत नेती तेथे प्रेतावरती पाषाण वर्षती. तुम्हाला बोललो होतो ना मी, कुठे कुठे दगडांचा पाऊस पडतो. तर शैलागम नावाचं जे नगर आहे, या शैलागम नगराला दगडांचा पाऊस पडत असतो, म्हणून आपण छत्री दान करत असतो की उन्हापासून संरक्षण, त्या दगडांच्या पावसापासून संरक्षण किंवा बर्फाच्या गारांच्या पावसापासून संरक्षण. ते प्रेतावरती पाषाण वर्षती तेने दुःख पावी अति छत्रदाने निश्चिती पीडा हरे. म्हणून छत्रदान, छत्र म्हणजे छत्री दान केल्याने ती पीडा ही हरण होत असते. असं यमदूतांचं आणि प्रेतांचा संवाद त्या ठिकाणी चालू आहे. यावेळेला श्रीमन्नारायणांना गरुडजी खूप सुंदर प्रश्न विचारताय. गरुडजी म्हणताय की प्रभू, सुतप्त भवनला वाळू खूप तप्त असते, म्हणून त्यांना चटके बसायला नको म्हणून आपण चप्पल दान करतो. शैलागमपुराला पाऊस पडतो, शेताड्यापुराला थंडी पडते म्हणून आपण उनी वस्त्र म्हणजे स्वेटर वगैरे, अंगरखा वगैरे दान करतो, शय्या दान करतो, बेडशीट, चादर, उशी, पांघरायचं, अंथरायचं सगळं दान करतो की त्यांना आता शेताड्यापुराला थंडी वाजायला नको. पण इथे केलेलं दान हे खरोखर त्यांच्यापर्यंत जाऊन पोचतं का, असा प्रश्न कोणी विचारला? गरुडजींनी. कोणाला विचारला? श्रीमन्नारायणांना. आपण म्हणतो ना महाराज इथं दान करून काय होतं, तर ब्राह्मणालाच भेटतं, ब्राह्मणच घरी घेऊन जातो, ते काय त्यांच्यापर्यंत कसं जाईल बरं? बरोबर. ठीक आहे. आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. एखादा व्यक्ती तो मुंबईला आहे, त्याने आपल्याला फोन केला, मला 10,000 रुपये लागत आहे, मला 10,000 रुपये पाहिजे. आपण त्याला काय सांगू? तू तुझ्या टेरेसवरती, माझ्या टेरेसवरती येतो, इकडून 10,000चं बंडल फेकतो, तिकडे तू कॅश घेऊन घे, असं उत्तर देऊ का आपण त्याला? ऑनलाईन टाकतो. काय सांगू? फोनपेचा नंबर दे. मग आपण फोनपेला इथे पैसे टाकल्यानंतर तिथे त्याला पैसे मिळाले ना. बरं, हा फोनपेचा विषय आत्ताच झाला. आजच्या काही वर्ष अगोदर फोनपे होतं का? मग तेव्हा पैसे पाठवायचे तर आपण कुठे पैसे टाकायचो? त्याच्या बँकेच्या अकाउंटला. अकाउंट नंबर सांग तुझ्या अकाउंटला, आम्ही ते पैसे टाकून देऊ. त्याला पैसे कुठल्या बँकेला मिळायचे? तिकडच्या बँकेला त्याला बरोबर पैसे मिळायचे. मग ते श्रीमन्नारायणाने गरुडजींना सांगितलं, गरुडा, अन्न वस्त्र दक्षिणा याचकासी दिला जाना ते पावते पितरांना ने विषयी शंका नसे. याच्याबद्दल तुम्हाला शंका का घेतो? इथे ज्या ज्या गोष्टी तुझ्या पितरांच्या निमित्त तू दान करशील त्या गोष्टी इमिडिएटली तात्काळ त्यांना त्या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जातात. इथल्या सिस्टमपेक्षा तिथला सिस्टम जास्त फास्ट. इथे कधी कधी नेटवर्क नसतं तर पैसे पण लवकर ट्रान्सफर होत नाही, लवकर सेंड होत नाही. पण प्रभूंचा सिस्टम तसा बिलकुल काही तात्काळ त्या ठिकाणी त्या गोष्टी प्राप्त होतात. तर अशा प्रकारे श्रोतेहो, बरं का, गमतीचा विषय नाही. ज्या ज्या गोष्टी आपण प्रेताच्या निमित्त दान करतो त्या सगळ्या गोष्टी त्यांना त्या ठिकाणी प्राप्त होतात. याच्याबद्दल काही मनात शंका घ्यायची नाही. अन्न वस्त्र दक्षिणा याचकासी दिल्या जाणार ते पावते पितरांना ये विषयी शंका नसे. याच्याबद्दल काही शंका नाही. तर अशा प्रकारे गरुडा, प्रेत आणि दूतांचा संवाद आपण बघितला. मग श्रोते हो, सगळ्यात पहिले प्रेत कुठे जाऊन पोचतं बरं? तर सगळ्यात पहिल्यांदा प्रेत जाऊन पोचतं सौम्यपुराला. या सौम्यपुराचा रस्ता जो आहे तो नाना प्रकारच्या तीक्ष्ण टोक असलेल्या वस्तूंनी युक्त आहे. म्हणजे खिळे, काटे, त्याच्यावरून त्या प्रेतात्म्याला चालावं लागतं. त्याची पीडा त्याला होते. सौरीपुराला असिपत्र नावाचं अरण्य लागतं. त्या असिपत्र नावाच्या अरण्यातनं मनुष्याला जावं लागतं. नागेंद्र भवनला विषारी प्राण्यांनी त्याला चावा घेतला जातो. गंधर्वपुराला त्याला दावाग्नीच्या त्रासाला सामोरं जावं लागतं. शैलागमपुराला प्रवास करताना त्याच्यावरती दगडांचा पाऊस पडतो. क्रौंचपुराला अनेक प्रकारचे तीक्ष्ण चोच असलेले कावळ्यासारखे पक्षी म्हणजे गार, गिधाड, घुबड, कावळा वगैरे सारखे पक्षी आपल्या तीक्ष्ण चोचांनी त्याच्या अवयवांचं भक्षण करतात. ही पीडा सहन करून पुढे गेल्यानंतर क्रूरपुराला तो जातो. क्रूरपुराला अनेक प्रकारचे तीक्ष्ण दंत असलेले प्राणी म्हणजे त्याला आपण कुत्रे वगैरे म्हणतो किंवा व्याघ्र वगैरे, सिंह वगैरे म्हणतो, असे प्राणी त्याला चावा घेत असतात. त्या पिढीला पार करून जेव्हा विचित्र भवनाला जातो तेव्हा विचित्र नावाच्या राजाला बघून त्याला भयंकर भीती वाटते, खूप दुःख होतं. या राजाला बघून त्याला का एवढी भीती वाटते, का तो प्रेत या राजाला घाबरतो? तर या विचित्र भवनामध्ये विचित्र नावाचा राजा राज्य करतो. हा राजा म्हणजे यमाचा लहान भाऊ आहे. तो यमासारखाच दिसायला आहे, तो यमासारखाच भयंकर आहे. म्हणून त्या राजाला बघितल्यानंतर हे पापी जीव थरथर कापायला लागतात. त्या ठिकाणी यांच्या पाप पुण्याचा हिशोबसुद्धा होत असतो. यांना जाब विचारला जातो. शिक्षा नाही दिली जात, शिक्षा देण्याचा अधिकार नाही आहे, पण त्यांना एक प्रकारे जाब विचारला जातो की तुम्ही मनुष्यजन्म असा व्यर्थ का घालवला? पुढे तुमची यमपुरात गेल्यानंतर काय दुर्गती होईल, तुम्हाला काय शिक्षा मिळेल याचं तुम्हाला स्मरण आहे का, याचं तुम्हाला भान आहे का? आणि श्रोते हो, या विचित्र भवनाच्या पुढे
एक महाभयंकर अशी नदी आहे. आपण सगळ्यांनी त्या नदीचं नाव ऐकलं असेल. त्या नदीचं नाव म्हणजे वैतरणा नदी. ही नदी खूप डेंजर नदी आहे, खूप खतरनाक नदी आहे. सगळ्या नरकांमध्ये सगळ्यात भयंकर जर आहे तर ही वैतरणा नदी सांगितली गेलेली आहे. हिचं स्वरूप सांगितलं गेलेलं आहे. हाडांच्या सापळ्यापासून हिचे काठ बनलेले आहे. जे नदीचे किनार म्हणतो ना आपण, तट म्हणतो ना आपण, ते कशाने बनलेले आहेत? हाडांच्या सापळ्यापासून. हाडांचा ढीगच ढीग त्या ठिकाणी आहे आणि हाडांच्या सापळ्यापासून त्याचे काठ बनलेले आहेत. त्याच्यानंतर या नदीमध्ये पाणी वाहत नाही तर रक्त, पू, शोणित, विष्ठा, मल, मूत्र यांनी दुर्गंधीयुक्त ती नदी आहे. अनेक प्रकारचे विषारी कीटक त्याच्यामध्ये आहेत. सर्प आहेत, मगर आहे, सुसर आहे, कासव आहे, मासे आहेत. आणि या नदीच्या वरतून घार, गिधाड, कावळे, घुबड, कबूतर असे गिरट्या मारत राहतात, ज्यांना तीक्ष्ण चोच आहे. पाण्याच्या वरती निघायचं म्हटलं की वरतून ते आक्रमण करतात आणि पाण्यात राहून प्रवास करायचा म्हटलं तर पाण्यातले जीव त्या जीवात्म्याचे खूप हाल करतात. आणि यमाचे दूत पाशबद्ध करून आकाशमार्गाने त्याला त्या पाण्यातनं ओढत ओढत घेऊन जातात. 100 योजनांची ही नदी अशा प्रकारे त्या प्रेतात्म्याला पार करावी लागते. त्या प्रेतात्म्याला ही नदी पार करावी लागते. तेव्हा त्याला खूप त्रास होतो त्या नदीचा पार करण्याचा. काही काही प्रेतात्म्यांवरती लोखंडाचा बोजा दिला जातो, म्हणजे कोणाच्या पाठीवरती लोखंडाच्या साखळ्या ठेवल्या जातात जड वजनाच्या, की जेणेकरून ते पाण्यामध्ये डुबतील. काहींना शस्त्राने मागून टोचलं जातं. काहींच्या कानात पाश अडकवले जातात, काहींच्या नाकात, काहींच्या ओठात, काहींच्या मुखात, काहींच्या गळ्यात पाश अडकवले जातात. अशा प्रकारे त्यांना पाशामध्ये बद्ध करून ती नदी, खूप भयंकर अशी ती वैतरणा नदी ही पार करायला लावली जाते. आणि अशा प्रकारे ती वैतरणा नदी पार केल्यानंतर पुढे मग मात्र ते बव्वापद नावाच्या नगराला जाऊन पोहोचतात. कुठल्या नगराला जाऊन पोहोचतात? बव्वापद नावाच्या नगराला जाऊन पोहोचतात. मग वैतरणा नदीचं वर्णन कसं? तेथे अपदा निवार वैतरणी नदी महादुर्धर पूज शोणित कर्दमसार आणि तिचा विस्तार शतयोजने 100 योजन विस्तार असलेली नदी आहे, जिच्यामध्ये रक्त, पू, विष्ठा, मलमूत्र यांनी ती युक्त आहे. नाना जंतू समाकीर्ण, तुम्हाला आत्ताच सांगितलं तिच्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे प्राणी आहेत ते. नाना जंतू समाकीर्ण लोह चंचूचे पक्षीगण, बघा तुम्हाला बोललो होतो ना, लोखंडाप्रमाणे चोच असलेले पक्षी मांस ओरबाडून खातात. लोह चंचूचे पक्षीगण तटी तिच्या विराजमान वाळू संपूर्ण तप्तजीची, तिची वाळूसुद्धा भयंकर तापलेली असते. गरुडा अपार फेने डबडबीत, पापी जीवांना बघून ती उकळत्या पाण्याप्रमाणे उकळायला लागते म्हणे गरुडा, अशी ती नदी आहे. अपार फेने डबडबीत भयानक अपार दिसत वृक्ष छाया विवर्जित, कुठेही वृक्षांची छाया नाही. संपूर्ण यमाच्या मार्गावर कुठेच वृक्षांची छाया नाहीये. वृक्ष छाया विवर्जित सहस्रशा कैवर्तक तेथे असती. आणि त्या नदीच्या जवळ हजारो कैवर्तक म्हणजे नावाडी असतात. ते नावाडी येऊन त्या जीवात्म्याला विचारतात, त्या यमाच्या दूतांना विचारतात, याने काही पुण्य केलं आहे का, याने काही सत्कर्म केलं आहे का. जर याने पुण्य केलं असेल तर आम्ही आमच्या नौकेत बसवून याला सुखपूर्वक ही नदी 100 योजनांची नदी पार करून देऊ. आणि जर याचं पुण्य नसेल तर मात्र आम्ही आमच्या नौकेत त्याला बसवणार नाही. म्हणून जर गायीची सेवा केलेली असली, गायीचं दान केलेलं असलं, गायीची सेवा केलेली असली, गायीची पूजा केलेली असली, घरातली एक पोळी नित्य गायीसाठी वेगळी आपण काढत असलो तर मात्र ते पुण्य साचतं. आणि त्या पुण्याच्या करन्सीवरती आपण ती वैतरणा नदी काय करतो? पार करून जातो. बघा, भारताची करन्सी भारतापुरती मर्यादित आहे. ती नेपाळमध्ये पण चालणार नाही, लंकेमध्ये पण चालणार नाही आणि कुठल्याच आजूबाजूच्या बांगलादेशमध्ये पण चालणार नाही, बरोबर? तसं देवाची जी करन्सी आहे ती तुमचं पुण्य आहे. तुमचं पुण्य किती, त्याच्यावर तुमच्या सगळ्या सुखसुविधाने फॅसिलिटीज तुम्हाला उपलब्ध त्या ठिकाणी होत असतात. पुण्य नसेल मग मात्र ती वैतरणा नदी पाण्यामध्ये बुडूनच तिला पार करावं लागतं. पुण्य असेल तर त्या नौकेमध्ये बसवून ते कैवर्तक आपल्याला ती नदी काय करतात? पार करून देतात. म्हणून श्रोते, धेनूचं खूप सारं महत्त्व आहे. मी पुढे तुम्हाला धेनूचं महत्त्व पण सांगणार आहे. तर वैतरणा, धेनू दान केलं असेल, धेनूचं पूजन केलं असेल तर वैतरणा नदी सुखपूर्वक पार ही करता येत असते. कैवर्तक ते प्रेतापुढे येऊन नाना प्रकारच्या बोलती वाणी तू गोदान स्वहस्तांनी अथवा अन्य हस्तांनी करविले असल्यास या नौकेत बैसूनही चलावे. तू जर स्वतः किंवा तुझ्यासाठी दुसऱ्या कोणी गोदान केलं असेल तर या नौकेमध्ये बसून तू चल, आम्ही तुला लगेच शीघ्र गती घेऊन जाऊ. म्हणून बघा तुम्ही, आपण दाऊवगंध मुक्त वगैरे करताना चांदीची गाय दान करत असतो, कारण खरी दान होत नाही आपल्याकडनं, तर सोन्याची पण शक्य नाही होत, मग चांदीची. तर ती दान करण्याचं खूप महत्त्व आहे. चला, अवेत्वयित
केले नसल्या या नदियात महाडोहात बुडोनी जाई. जर केलं नसेल गायीची सेवा, गायीचं दान केलं नसेल तर या नदीच्या महान डोहामध्ये तू बुडून ही नदी पार कर, आम्ही तुला नौकेमध्ये बसवणार नाही. ऐसे कैवर्तक भाषण करती या स्तव वैतरणी धेनू विप्राप्रती आणि विधीपूर्वक पात्रभूताप्रती दान कीजे अवश्य. म्हणून गायीचं दान, गायीचं पूजन, गायीची सेवा अवश्य करून घ्या की जेणेकरून त्या वैतरणीमध्ये बुडून जाण्याची वेळ येणार नाही. गावो मे अग्रत संतु गावो मे संतु पृष्ठता गावो मे हृदय संतु गवामध्ये वसाम्यहम. गावो मे अग्रत संतु श्रीमन्नारायण गरुड त्यांना सांगते गरुडा गावो मे अग्रत संतु. गायीच्या पुढे कपाळामध्ये स्वतः विष्णू विद्यमान आहेत. गावो मे संतु पृष्ठता गायीच्या पाठीच्या भागामध्ये स्वतः विष्णू विद्यमान आहेत. गावो मे हृदय संतु गायीच्या अंतःकरणामध्ये साक्षात जनार्दनांचा म्हणजे विष्णूंचा निवास आहे. अरे गवामध्ये वसाम्यहम संपूर्ण गायीमध्ये मी वास करतो, मी निवास करतो असं श्रीमन्नारायण कोणाला सांगतायत? गरुडजीला गरुडजींना सांगतायत. म्हणून गरुडा गायीचं खूप महत्त्व आहे. म्हणून गायीची सेवा, गायीचं दान ज्याच्याकडनं होतं, जो गोसेवा जरी करतो तरीसुद्धा तो वैतरणीच्या यातनांपासून मुक्त होऊन जातो. त्याला कैवर्तक त्या नौकेमध्ये बसवून पार लावून देतात. पूर्ण वस्त्रदाने करून ती पीडा होय निवारण. पुढे शैलागमपुरी जाण 12 मासात जात असे. म्हणून शैलागमपुराच्या पुढे शीताड्यपूर वगैरे जे आहे त्या ठिकाणी खूप थंडी पडत असते. म्हणून या ठिकाणी सांगितले श्रीमन्नारायण गरुडजीला म्हणतायत की गरुडा उनी वस्त्राचं दान करायला पाहिजे. उनी वस्त्र म्हणजे स्वेटर, शाल, बेडशीट, चादर, जेणेकरून थंडीपासून त्यांचं संरक्षण होईल. आणि जी गोष्ट दान करताय ती दान करताना मनामध्ये असा विचार नाही आला पाहिजे की इथे दान करतो त्यांना तिथे कशी मिळेल. त्या उलट असा विचार आला पाहिजे मी इथे दान केलं त्यांना त्या ठिकाणी ही गोष्ट प्राप्त होईल. म्हणजे आपली सकारात्मक भावना, सद्भावना सुद्धा त्या दानाला गती देणारी ठरत असते. आणि आपण जर वाईट विचार करून दिला की त्यांना काय मिळेल तिथे, तर काय ब्राह्मणांचे पोट भरण्याचे फायदे धंदे आहेत, मग दिलं तर जातं पण उपयोग मात्र होत नाही. मग त्यांचं नेटवर्क चालत नाही बरं का. हां, म्हणून चांगल्या भावनेने द्यायचं की जेणेकरून अशी भावना असायला पाहिजे की इथे दिलेलं त्यांना तिथे प्राप्त होईल. श्रीमन्नारायणाने गरुडजींना स्पष्टतापूर्वक सांगितलं आहे की अन्न वस्त्र दक्षिणा याचकासी दिल्या जाणार ते पावते पितरांना ये विषयी शंका नसे. तेथे पिढा पावद कम पायमान हृदय करता आपले बंधू बांधव आठवित म्हणे उपकार करी कोणी. बघा ते प्रेत त्या ठिकाणी जेव्हा त्याला पीडा होते ना तेव्हा आपले बंधू बांधवांना आठवतं आणि ते म्हणतं की माझ्यावर कोणीतरी उपकार करा आणि माझ्या प्रत्यर्थ जीविकोपार्जनासाठी लागणाऱ्या गोष्टींचं तरी कमीत कमी तुम्ही दान करा. कापसाचा अंगर का करूने दान दे दिल्या शीत निवारणे सुख पावतो मी स्वहस्तांनी सुवस्त्रे आणून दिली असतात. ते प्रेत स्वतः विचार करतं हिवाळ्यामध्ये एखाद्या गरीबाला मी स्वेटर दान केलं असतं, एखाद्याला शाल दान केली असती, एखाद्याला ब्लँकेट दान केलं असतं तर आज त्या पुण्याने माझ्यासाठी कोणी दान केलं नाही केलं तरी माझ्या शीताचा, माझ्या थंडीचा परिहार झाला असता. बघा थंडीत आपल्याला सुद्धा मनामध्ये विचार येतो की 2 पैसे तर गरीबासाठी स्वेटर देऊ, गरीबाला शाल देऊ, गरीबाला पांघरून देऊ, अंथरून देऊ. पण आहे ना दर हिवाळ्यामध्ये आपल्याला विचार येतो. एक वेळात आपल्याकडनं ती कृती ते केलं जात नाही. बरोबर सांगतोय ना, ते आपल्याकडनं केलं जात नाही. म्हणून करायचं. माझा पण एक ओळखीचा म्हणजे मित्रच होता. दर हिवाळ्यात आपण 5-6 स्वेटर घेऊ, गरिबांना देऊ, 5-6 घेऊ, गरिबांना देऊ. 2-3 हिवाळी उलटून गेले. म्हटलं भाऊ एकच घे, काही 5-6 घेऊ नको, एकच घे आणि एकदा तरी देऊन टाकतो. इतक्या वेळेस तू बोलतो दर हिवाळ्यात बोलतो, एक बी हिवाळ्यात दान करत नाही. याच्यापेक्षा मोठं पाप अजून दुसरं कोणतं करतो तू? मग तू 4-5ची गोष्ट करतो, 5-6ची गोष्ट करतो. एक तर दे. केलं ना, मी पण दिलं, त्याने पण दिलं. तर ऐसे प्रेत चिंतातूर. बघा असं मेल्याच्या नंतर सुद्धा त्या प्रेताला नाना प्रकारच्या चिंता या लागून असतात. ऐसे प्रेत चिंतातूर मग पाहे दिशा समग्र. सगळ्या दिशेंकडे बघतं की कोणीतरी माझ्यावरती उपकार करेल, कोणीतरी माझी मदत करेल. परी शीताचा परिहार न दिसे समोर कोठेही. पण त्याला त्या शीताचा परिहार, त्या थंडीचा परिहार समोर मात्र कुठे दिसत नाही. यास्तव प्रेतो